नमस्कार मित्रांनो. माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते? कोणीतरी कन्फर्म करा. कोणीतरी अनम्यूट करून सांगा मला आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते? हो सर. ओके, थँक्यू. ओके, सेशन सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे. मला आता दिसत नाहीये कोण कोण लाईव्ह आहे, पण जर समजा माझी स्क्रीन गेली किंवा माझा आवाज गेला तर ज्यांच्याकडे माझा नंबर आहे मला फोन करून सांगा की सर डिस्कनेक्ट झालंय. कारण तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहिलं तरी मला ते कळणार नाही माझ्याकडे पीपीटीची स्क्रीन असल्यामुळे, आणि तुम्ही बोललात तरी मला समजणार नाही. कधीतरी असा एरर येतो टीचमेंट ऍपमध्ये. तर जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, इन केस जर माझा आवाज गेला, स्क्रीन गेली, डिस्कनेक्ट झालो तर सरळ मला फोन करा आणि सांगा की सेशन दिसत नाहीये. ठीक आहे, मी लाईव्ह परत एकदा सुरू करेन. ओके सर, डन. थँक्यू. तर मित्रांनो, शार्प 9 वाजलेत, आपण सुरू करूया. तुम्ही आतापर्यंत माझे बरेच सेशन्स ऐकले असतील. तुमच्यापैकी बरेच मित्र आता 2-3 महिन्यांपासून जुडलेले आहेत आणि तुम्ही शेकडो लोकांचे युट्यूब व्हिडिओज बघितले असतील, कुणाचे वेबिनार्स, कुणाचे कोर्सेस वगैरे. पण मी आज तुम्हाला एक प्रॉमिस करतोय, सेशन सुरू होण्याच्या अगोदर हा जो 1 तास असेल ना, तर तो तुमच्या शेअर मार्केटच्या अनुभवाला समृद्ध करणारा, तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करणारा 1 तास असेल. आणि आपण असं काहीतरी शिकणार आहोत जे खूप अद्भुत काहीतरी आहे, काहीतरी नवीन आहे आणि जे खूप उपयुक्त आहे. आपल्या अनेक शेकडो प्रश्नांची उत्तरं पण आपल्याला ऐकू येतील. धीरजजी म्हणतायत की त्यांना माझा आवाज ऐकू येत नाहीये. बाकीचे प्लीज कन्फर्म करा की माझा आवाज ऐकू येतोय का नाही. ओके, धीरजजी कदाचित तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, ऑडिओमध्ये, इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये पण इश्यू असला तर थोडंसं लॅगिंग होतं. ठीक आहे, जर सर्वांनाच प्रॉब्लेम येत असेल तर त्यावेळी आपण डिस्कनेक्ट करून परत एकदा जॉईन व्हायचा ट्राय करतो. तर मित्रांनो, सुरू करतो. तुम्हाला माहिती आहे की मी सुनील मिंगलानींचा कोर्स घेतला शनिवारी. एक ऍप आहे त्यांचं आणि त्यावरती पैसे पेड केल्यानंतर व्हिडिओज आपल्याला डाउनलोड होतात, पण ते व्हिडिओज कोणाशी शेअर करता येत नाहीत. तर मला बऱ्याच दिवसांची इच्छा होती आणि सध्या मार्केटची व्होलॅटिलिटी बघितली आणि असं वाटलं की काहीतरी नवीन आपण अपडेट करायला पाहिजे, आणि एक इच्छा झाली, हा कोर्स घेऊन टाकला. आणि शनिवारी रात्रीपासून वेड्यासारखा मी ते 21-22 तासाची रेकॉर्डिंग सलग बघायला लागलो. मी दुसरं काहीच केलं नाही, शनिवारची पूर्ण रात्र, रविवार आणि इव्हन आज सकाळपर्यंत मी तेच बघत होतो. तर मला इतकं छान वाटलं की तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे कॉन्ट्रीब्युशन केलं आणि मला सपोर्ट केला. असं वाटलं की जसं एखाद्या घरातली फॅमिली आपल्या मुलासाठी कॉन्ट्रीब्युशन करून त्याला पुढच्या शिक्षणासाठी पाठवते, तर अशा प्रकारची फिलिंग आली की ही सगळी माझी फॅमिली आहे अँड ऑल केअर फॉर मी. थँक्यू व्हेरी मच. तर खूप छान वाटलं. आणि आता आपण सुरू करूया की ह्या कोर्समध्ये नेमकं काय आहे, मी एवढी तारीफ का करतोय किंवा मी इतकं इम्प्रेस का झालोय. असे शेकडो लोक आहेत मार्केटमध्ये जे बोल बच्चन आहेत, जे रोज येतात, स्ट्रॅटेजीज सांगतात, आणि मी पण काही असा लवकर फसणाऱ्यांमधला नाहीये. मी बरेच धक्के खाल्लेले, बरेच अनुभव घेतलेले, पण तरी पण मला हे का आवडलं आणि नेमकं काय सांगितलं. त्यांनी जे 21 तासात सांगायचा प्रयत्न केलाय, मी तुमच्यासमोर 1 तासात मांडण्याचा प्रयत्न करतो. मला माहित नाही मी किती यशस्वी होईन, पण तुम्ही लक्ष देऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर नक्की फायदा होईल. तर एक स्लाइड आहे ज्याच्यावरती मी समराईज केलंय की आपण स्टॉक मार्केटमध्ये आलेलो आहोत. काही नवखे असतील, काही आत्ता आले असतील, 1 वर्षात, 2 वर्षात, 6 महिन्यात, काही माझ्यासारखे 7-8 वर्षापासून असतील, काही त्यापेक्षाही जुने आहेत, 10-15-20 वर्षापासूनचे पण आपले मेंबर्स आहेत, आणि काही एक्सपर्ट्स पण आहेत, काही एक्सपर्ट ट्रेडर्स पण आहेत. मला बऱ्यापैकी प्रत्येकाची ओळख आहे. तरी पण आपण कुठं ना कुठं स्टॉक मार्केटमध्ये फेल होतो. तर आपलं चुकतं, आपण हे तर मान्य करू की आपल्याला काहीतरी असं आहे जे आपल्याला माहिती नाहीये. आपण स्टॉक घेतो आणि तो स्टॉक खाली जातो, म्हणजे आपलं स्टॉक सिलेक्शन चुकतं, आपली वेळ चुकते, आपल्याजवळ एखादी सिस्टीम नसते की मला कधी एंट्री घ्यायची आहे आणि कधी बाहेर पडायचंय हे सुद्धा मला समजत नाही. म्यूट करा प्लीज.
त्यानंतर आपल्याला एखादा स्टॉक पळायला लागला तर तोही आपल्याला कळत नाही की एखादा स्टॉक किती वरपर्यंत जाणार आहे, कंटिन्यू किती वरपर्यंत जाणार आहे. म्हणून आपण 10% वाढला, 20% वाढला की आपण विकून टाकतो. मध्यंतरी झालं बघा, IEX वाढला, लोकांनी विकला, टाटा पॉवर वाढला, टाटा मोटर्स वाढला आणि मग चुळबुळ सुरू झाली, विकू का नको, विकू का नको. कारण आपल्याला आयडियाच नाही की हा स्टॉक किती वरपर्यंत जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळते की स्टॉक मार्केट बुल रन मध्ये आहे, पण आपल्याजवळ हिंमत नसते की आपण चला आपण आपले सगळे पैसे लावूया आता. हा कॉन्फिडन्स कधीच येत नाही माणसाला. तर स्केलिंग हा एक प्रॉब्लेम आहे. एका स्टॉक मध्ये जास्त पैसे टाकू का नको, टाकले तर स्टॉक पडेल का, म्हणजे हे संशय जे आहे ते माणसाला पैसे कमवू देत नाही. जरी यश मिळालं तर कपॅसिटी होती 100 स्टॉक्स घेण्याची, पण मी फक्त 10 शेअर्स घेऊन समाधान मानतो की चला मी एवढ्यावरती कमवलं, कारण माझ्याजवळ ती हिंमत नाहीये. अडकून बसलो तर काय करू, खाली आलं तर काय करू. तर तो एक प्रॉब्लेम आहे. प्रॉफिट बुकिंग आपल्याला वेळेवर जमत नाही, आपण कधीही बाहेर पडतो आणि मग हळहळ व्यक्त करतो. विकला म्हणजे सामान्य माणसाचे दोनच दुःख आहेत की आपण विकलेला शेअर वर जातो, आपण खरेदी शेअर केलेला शेअर खाली जातो. हे नेहमी होतं आपल्यासोबत. तर हे एक मोठं कारण आहे फेल्युअरचं स्टॉक मार्केटमध्ये. आणि आपल्याला एंट्री पॉईंट सापडत नाही आणि री एंट्री पण सापडत नाही. एखाद्या स्टॉक मधून आपण बाहेर पडलो आणि तो वाढायला लागला तर पुन्हा कधी जायचं तेही आपल्याला कळत नाही. मग याच्यावर काय उत्तर आहे, तर याच सर्व प्रश्नांची उत्तरं सुनील मिंगलानींनी त्यांच्या कोर्समध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. हा एक महान माणूस आहे. 1996-97 मध्ये ते स्टॉक मार्केटमध्ये काम करू लागले फुल फ्लेज मध्ये. त्यांचे वडील अल्युमिनियमचा बिझनेस करायचे, घरामध्ये परिस्थिती जेमतेम होती आणि मोठ्या कष्टाने त्या माणसाने आपलं आयुष्य घडवलंय. अर्ध्यावरती कॉलेज सोडून दिलं आणि मग ते पूर्ण वेळ स्टॉक मार्केटमध्ये आले आणि मग त्यांनी याच्यामध्ये जम बसवला. आज त्यांचा पोर्टफोलिओ कोट्यावधी रुपयांचा आहे, 200 करोड किंवा त्यापेक्षा पुढे. तर नेमकं असं ह्या माणसाने कसं अचीव्ह केलं, फक्त 25 वर्षामध्ये आज कुठल्या कुठेच ते निघून गेले आणि आज 10,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिली आहे. तर काय आहे असं त्यांच्यापाशी, तर ह्या माणसाची ना थिंकिंग खूप वेगळी आहे आणि तीच खूप महत्वाची पण आहे. बाकी दुनिया काय सांगते की ट्रेंड कुठं आहे बघा, ट्रेंड कुठं आहे, ट्रेंड कुठं आहे, अप ट्रेंड कुठं आहे, कुठं मध्ये जायचं कुठं बाहेर पडायचं, याला म्हणायचं ट्रेंड. आता ह्या समोरच्या स्लाइड मध्ये तुम्हाला ट्रेंड कुठं आहे दिसतंय का, तर ही जी पहिली लाईन आहे ना याला म्हणतात ट्रेंड. समजा इथे एंट्री आहे, इथे एक्झिट आहे, तर याला म्हणतात ट्रेंड. आणि त्यानंतर कुठलाही स्टॉक एका सरळ रेषेमध्ये काम करतो, तो साईड बेज असतो. म्हणजे कसा, तो वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, तो कुठेच जात नाही थोडक्यात. तर ह्याला म्हणायचं ट्रेंड. जो एक चाल आहे, आयदर ती वरून खाली असेल किंवा खालून वर असेल, आणि याला म्हणायचं करेक्शन. तर सगळी दुनिया काय बघते, ट्रेंड कुठं आहे, ट्रेंड कुठं आहे, ट्रेंड कुठं आहे. सुनील मिंगलानी म्हणतात ट्रेंड कुठं आहे याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. तुम्ही बघा करेक्शन कुठं आहे, कारण करेक्शन जिथं संपेल तिथं नवा ट्रेंड सुरू होतो. तर मी याला थोडंसं आणखीन एक्सप्लेन करतो की करेक्शनला का महत्व आहे आणि करेक्शनला का महत्व आहे आणि करेक्शनचं मॅथमॅटिक्स काय आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर असं कळालं की करेक्शन कधी सुरू होणार आहे, करेक्शन कधी संपणार आहे, ही करेक्शन किती मोठी असणार आहे कुठल्याही स्टॉकमध्ये, त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे ती करेक्शन होण्यासाठी, आणि त्या करेक्शनचं जर तुम्हाला प्रेडिक्शन करता आलं अगोदरच, तुम्हाला हे समजलं की एखादा स्टॉक पडण्याची सुरुवात होते, एखादा स्टॉक पडून 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 कुठल्या एंड पर्यंत जाईल, आणि एक पूर्ण परिपूर्ण स्पष्टता आली आपल्याला मार्केटमध्ये काय होणार आहे याची, तर मग तुम्हाला ट्रेंड आपोआपच सापडेल. बरोबर. म्हणजे ट्रेंड आणि करेक्शन ह्या जर दोन बाजू असतील एकाच कॉइनच्या, आणि ट्रेंड संपला की करेक्शन सुरू, करेक्शन संपला की ट्रेंड सुरू, म्हणजे हे जर आपल्याला वेगवेगळे करता आले, स्पष्टपणे बघता आले, आपण अडकतो कुठे, करेक्शन मध्येच तर आपण अडकतो. आता ट्रेंड मध्ये, आता माझ्यासोबत जे लोक ऑगस्ट मध्ये सुरू झाले होते आणि बघतोय मी एक आपल्या ग्रुपमधले 20-25 जण रेग्युलर प्रॉफिट कमवतात, जे मला स्क्रीनशॉट्स टाकतायत किंवा मला फोनवर बोलतायत की सर प्रॉफिट आहे, प्रॉफिट आहे, प्रॉफिट आहे. तर आपण काय झालं, ट्रेंड पकडलाय आपण थोडक्यात, त्या लोकांना यश मिळालं की ट्रेंड पकडण्यामध्ये. पण आपल्याला प्रॉब्लेम कुठे आहे, करेक्शन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे. माय एंट्री समजा 300 रुपयापासून चालायला लागला मागच्या वर्षी आणि तो वाढत वाढत 1,500 गेला, 2,000 गेला, 3,000 गेला आपल्या डोळ्यांसमोर, आता तो 4,500 वर गेलाय. तर हा ट्रेंड झाला मोठा. पण 4,500चा माय एंट्री 12,000 जाईल का, नाही, तो खाली येईल. ह्याला म्हणतात करेक्शन. तो 4,500चा 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष जर 3,000 वर घोटाळत राहिला तर तो आपल्यासाठी प्रॉब्लेम आहे, त्याला म्हणतात करेक्शन. कविता मॅडम पण म्हणतायत कांट हिअर यू. बाकीचे कन्फर्म करा, ऐकू येत आहे का.
येतंय ऐकायला येतंय. थँक्यू सर. येतोय सर. कविताजी, तुमच्या कदाचित इंटरनेटमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तर दुसऱ्या डिव्हाइस मधून प्रयत्न करा. तर मी तुम्हाला सांगत होतो, ट्रेंड आणि करेक्शन मध्ये तुम्हाला जर डिफरन्शिएट करता आला तर तुम्ही एकदम सिंपल, आता मी इथे एक स्लाइड लावलंय, इव्हन नंबर आणि ऑड नंबर. तर काही समसंख्या आहेत, काही विषम संख्या आहेत. आपल्याला माइंडमध्ये एक प्रोग्राम झालेला आहे की ज्याला 2नी भागाकार जातो ती समसंख्या, आणि ज्याला 2नी भागता येत नाही, पॉइंटमध्ये फ्रॅक्शन मध्ये उत्तर येईल ती ऑड संख्या. बरोबर. तर समजा हे चित्ररूपाने जर मी दाखवलं तुम्हाला की 1, 3, 7, 9 एक एक बूट एक्स्ट्रा आहे, तर ते झाले ऑड, आणि 2-2-2-2च्या जोड्या लागत गेल्या, ते झाले इव्हन. अशाच पद्धतीनं जर मला ट्रेंड आणि करेक्शन ओळखता आले तर किती चांगलं होईल. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला असं खूपदा हळहळ वाटते, मी बजाज फायनान्स घेतला आणि बजाज फायनान्स 500 रुपयांनी पडला, तर मला वाटतं अरे यार, मला माहित असायला पाहिजे होतं की बजाज फायनान्स आज पडणार आहे. बरोबर. किंवा एखादा स्टॉक मी विकतो आणि त्याच दिवशी तो 10% वर जातो, IRCTC किंवा CDSL, आपण बऱ्याचदा अनुभव घेतला असेल, तर आपल्याला खूप हळहळ वाटते, अरे यार, मला समजायला पाहिजे होतं की हा स्टॉक वर जाणार आहे. बरोबर. मी किती पैसे कमवले असते आज. पण असं होत नाही. आपल्यासोबत उलटच होतं. आपलं असं आहे की आपण ग्रीड वर बाय करतो, वरच्या पॉइंटला आपण इथं बाय केलं आणि आपण खाली आल्यानंतर सेल करतो सगळ्या बातम्यांना घाबरून, आणि पुन्हा एकदा स्टॉक वर जातो. तर हे आपलं दुःख नाही रिटेल इन्व्हेस्टरचं. मग याला उत्तर काय आहे, तर लोक हेच सांगतात की यू कॅनॉट टाइम द मार्केट. प्रत्येक जण तुम्हाला हेच सांगेल, प्रत्येक सो कॉल्ड एक्सपर्ट आपल्याला हे सांगेल, मार्केटला टाइम करू नका, मार्केटला टाइम करू नका, ती तुमच्या बसची बात नाहीये, आणि तुम्ही फक्त SIP करा, मार्केट वाढलं तरी पण करा, मार्केट पडलं तरी पण करा, आणि लॉंग टर्म मध्ये पैसे कमवाल. सुनील मिंगलानी म्हणतात हे खोटं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो माणूस म्हणतोय मार्केटला टाइम करू शकत नाही, एक तर तो खोटं बोलतोय किंवा त्याला माहिती नाहीये की टाइम कसं करायचं, आणि दुसऱ्या शक्यतेची प्रोबॅबिलिटी जास्त आहे की त्याला माहिती नाहीये. मार्केटमध्ये फक्त 1% लोक पैसे कमवतात आणि त्यांना माहिती आहे टाइम कसं करायचं. मग आपल्याला संशय यायला लागतो, खरंच हा माणूस रिलायबल आहे का, तो आपल्याला असंच सांगतोय का, इतका त्याला इगो आहे का, असं काय आहे जे त्याला माहिती आहे आणि आपल्याला माहिती नाही. तर कोर्स करताना अशी भावना माझ्याही मनात आली, बऱ्याचदा त्यांचे लेक्चर ऐकताना पण येते, पण जसं जसं आपण त्यांच्या पूर्ण गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आपलं त्यांच्याबद्दल सकारात्मक मन तयार होतं. कसं मी सांगेन तुम्हाला पुढं. तर ते उदाहरण देऊन सुरुवात करतात की 2 चित्र मी तुमच्या पुढे लावलेले आहेत. पहिलं आहे सूर्योदय आणि दुसरं आहे सूर्यास्त. तर ह्या 2 चित्रांमधला सूर्योदय कुठला आणि सूर्यास्त कुठला असं डिफरन्सिएशन आपल्याला करता येणार नाही, कारण दोन्ही वेळेस सनराईज आणि सनसेटच्या दोन्ही वेळेसच्या परिस्थिती सेम असतात. तो एक संधिकाल असतो, आयदर दिवसाची रात्र होते किंवा रात्रीचा दिवस होतो, तर परिस्थिती सेम असते. पक्षी बाहेर पडलेले असतात, निसर्ग शांत असतो, माणसांची वर्दळ कमी असते, चांगलं वातावरण असतं प्रसन्न, आणि सूर्य असा कललेला असतो 45 डिग्री 30 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा खाली. तर ह्या 2 चित्रांमधला सूर्योदय आणि सूर्यास्त फरक करणं थोडंसं अवघड आहे. तर सुनीलजी उदाहरण देतात की एक स्टॉक आहे आणि तुम्ही असं माना की तो एक जसा जसा दिवस आहे, दिवसाची एक सायकल आहे, दिवस आणि रात्रीची नेचरमध्ये सायकल आहे, उन्हाळा पावसाळा ही सायकल आहे, दिवस रात्र ही सायकल आहे, तसंच स्टॉक मार्केटमध्ये तेजी मंदीची पण एक सायकल आहे. तर होतं असं की एखादा स्टॉक सूर्योदयासारखा बाहेर पडतो. आपण उदाहरण घेऊ रेडिको खेतान. तर तो असा बाहेर आला, मग तो 100 रुपयाचा होता, मग तो 200ला गेला, 300ला गेला, 400ला गेला, त्याची चढती चाल सुरू झाली. तर दिवस जसा वर जातो, एखादा स्टॉक सकाळी 6 वाजल्यासारखा चमकायला लागला, मग 9 वाजले, मग 12 वाजले, मग ऊन पडलं, मग 11 वाजले, 12 नंतर 3 वाजले, आणि तो एकदम असा लखलख चमकू लागला, आकर्षित करून घेतलं त्याने, पूर्ण मोहक रूप धारण केलं. आपल्याला त्याच्याबद्दल मन आकर्षित झालं. टीव्हीवरती जिकडे तिकडे बजरमध्ये तोच आला की बघा याचा डीएमए बघा, यांनी 200 डीएमए किंवा हे ते असे तुम्हाला खूप सारे हे यायला लागतील, अपडेट्स यायला लागतील की ह्या स्टॉकनी गजब के रिटर्न दिए, मोठा मुनाफा, तगडी कमाई, आणि मग तुमचं लक्ष आकर्षित होतं. पण तुम्ही काय म्हणता, यार हे भर दुपारी 3 वाजता नाही, याला जरा खाली येऊ द्या मग मी घेतो. मग हळूहळू 4 वाजतात, 5 वाजतात, 6 वाजतात. आता तुम्हाला वाटतं हा आता घ्यायला मस्त टाइम आहे यार, स्टॉक खूप भारी आहे आणि मी जर आता याला पकडला तर मग हा वर जाणार आणखीन. पण तुम्ही घेतलाय कधी त्याला? सूर्यास्ताच्या वेळी, जेव्हा तो ढलांवरती होता, जेव्हा तो उतरत्या चालीवरती होता. मग आपण तिथं घेतला, आपल्याला वाटलं आता परत एकदा दुपारचे 12 वाजतील, पण तसं होत नाही. तर सायकल हळूहळू काय होतं, तो सूर्योदय पुन्हा रात्रीकडे जातो.
मग पूर्ण प्रकाश चमक कमी 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 होते, स्टॉक खाली 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 येतो खाली येतो खाली येतो, मग अचानक रात्र होते, तो स्टॉक 20% खाली आला, 30% खाली आला, मग रात्र खूप लांब असते. स्टॉक मार्केटमध्ये प्रमाण असं सांगतात की समजा 8 तासाचा दिवस आहे, आपल्याकडे कसं आहे 12-12 तासाचा दिवस आणि रात्र सम विभागणी झालेली आहे, पण स्टॉक मार्केट मधली जी रात्र आहे ती तिप्पट मोठी आहे. तो जो करेक्शन फेज आहे कुठल्याही स्टॉकचा, ते दोन प्रकारचं करेक्शन सांगतात. एक प्राइस करेक्शन म्हणजे किंमत तुटते, अचानक 4,500चा माइंट्री जर 2,000 वर आला तर त्याला म्हणायचं प्राइस करेक्शन, आणि 4,500चा माइंट्री 2 ते 3,000 वर खेळत राहिला, समजा 3 ते 4,500च्या रेंजमध्ये तो जात राहिला 3 वर्ष 5 वर्ष, तर त्याला म्हणतात टाइम करेक्शन. तर ह्या दोन्ही पैकी एक करेक्शन येणार कुठल्याही स्टॉकमध्ये आणि मग ती बराच वेळ चालणार, आणि ही तिप्पट असते. स्टॉक चढण्यासाठी जेवढा वेळ गेला त्याच्या तिप्पट ती करेक्शनचा टाइम आहे, असं ते अनुभवाने तुम्हाला सिद्ध करून दाखवतात चार्टवरती. तर मग माणूस कंटाळून जातो, पहिला माणूस तर कंटाळून निघतो, की ज्यांनी फार्मा शेअर्स घेतले होते 2015 मध्ये, डॉक्टर रेड्डीज आणि हे सगळे लुपिन वगैरे, मग ते बाहेर पडले कुठंतरी अर्ध्यावरती 40%वरती, अरे जाऊ दे यार, ह्याच्या चुकलंच माझं घेऊन, आणि मग विकून टाकतो स्टॉप लॉस म्हणून, अनुभव अक्कल खाती म्हणून विकून टाकतो. आणि दुसरे लोक जे असे धीट असतात एकदम, जे असे आहेत की नाही नाही मी विकणारच नाही, मी का विकू, राहू दे पडून, आणि मग त्याचे पेशन्स संपतात, एकदम घनघोर काळोख येतो, मध्यरात्र होते तरी पण त्यांनी विकत नाही, लॉंग टर्म जबरदस्तीवाला लॉंग टर्म बनून. मग रात्रीचे 5 वाजले, 4 वाजले, मध्यरात्र झाली, मग 5 वाजले, मग घनघोर काळोख होता, मग हळूहळू सूर्याचे किरण दिसायला लागले, आणि हा जो माणूस आहे उतावळा, इतके दिवस घट्ट पकडून बसलाय मी नुकसानीत विकणार नाही वाला, पटकन सकाळी 6 वाजता जिथं की एंट्रीचा पॉइंट होता, जिथे की दिवसाची सुरुवात होणार होती, तो पटकन विकून मोकळा होतो, बाहेर पडतो, आणि मग पुन्हा त्या स्टॉकचं दुसरं चक्र सुरू होतं. तो पुन्हा 9 वाजतात, पुन्हा 12 वाजतात, तो पुन्हा लखलख चमकायला लागतो, पण तो आता काही करू शकत नाही. तो म्हणतो हे स्टॉक मार्केट मूर्खाचा बाजार आहे, हे जुवा आहे, आणि लोकांना सांगतो ह्याच्यात पडू नका रे बाबा, मी फसलोय ह्याच्यामध्ये, मी अडकलोय, बँकेत पैसे ठेवले असते तर वाढले असते. तर सेम हे दुःख आहे रिटेल इन्व्हेस्टरचं. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतला असेल, ज्यांनी लॉस केला असेल त्यांनी जर आठवून बघितलं तर ह्या गोष्टींशी त्यांची सांगड तुम्हाला घालता येईल. तर जर समजा मला कळालं की बाहेर कधी पडायचं आणि मध्ये कधी यायचं, सकाळचा सूर्योदय तुम्हाला कळाला की आता स्टॉकची सुरुवात आहे, आणि तुम्हाला हे कळालं की आता हा स्टॉकचा दम संपलेला आहे, आता सूर्यास्त आहे, आता बाहेर पडायचा टाइम झालेला आहे. जर ह्या दोन गोष्टी कळाल्या तर अजून काय पाहिजे माणसाला, बरोबर. मग आता ह्या ट्रेंडला आणि करेक्शनला ओळखण्यासाठी ते पुढचं एक उदाहरण देतात. हे उदाहरण थोडंसं विचित्र आहे, नाराज होऊ नका, डोंट गेट ऑफेन्स, पण खूप चपकल उदाहरण त्यांनी शोधून काढलंय, त्याच्यामुळं आपल्याला याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. सर्वांची माफी मागून हे उदाहरण पुढे घेऊन जातोय. तर ते असं उदाहरण देतात की समजा कुठलाही एक माणूस आहे आणि त्याचे पूर्वज असतील मागचे, समजा 50,000 वर्षापूर्वी माणसांचं अस्तित्व होतं या जगात, तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. तर काय कॉमन आहेत, मग ते विचारतात आपल्याला की काय वाटतं तुम्हाला काय कॉमन आहे. त्यांचे कपडे वेगळे होते, त्यांचं जेवण वेगळं होतं, त्यांचं राहणीमान वेगळं होतं, त्यांचे घरं वेगळी होती, त्यांची भाषा वेगळी होती, पण काहीतरी सेम पण होतं. तो पण जेवत होता, आपण पण जेवतो, आपण पण बाथरूमला जातो, तो पण बाथरूमला जात होता. तर ह्या गोष्टी डीएनए मध्ये आहेत. तो पण मुलं पैदा करत होता, आपणही मुलं पैदा करतो. भले तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, ते हॉस्पिटल नसतील, पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत, ते शाश्वत सत्य आहेत किंवा ते डीएनए मध्ये आहेत माणसाच्या. तर ते उदाहरण देतात की बेट कशी करावी. तर समजा तुमच्या ऑफिसमध्ये समोर एक माणूस बसलेला आहे आणि तो समजा गप्पा गोष्टी करतोय, 2-2.5 तास झालेले आहेत, आणि त्यांनी बघता बघता त्यांनी 1 ग्लास पाणी पिलं, मग तुमच्या सेक्रेटरीने दुसरा ग्लास आणून दिला, त्यांनी दुसरा ग्लास पाणी पिला, आणि आता तिसरा ग्लास पाणी पिला. 2 तास मीटिंग चालली. आता तुम्ही शर्यत लावू शकता का की तो समोरचा माणूस थोड्याच वेळात बाथरूमला जाणार आहे. याची शक्यता खूप जास्त आहे, याची शक्यता खूप जास्त आहे. तर हो, कारण आपल्याला माहिती आहे हा नेचर्स कॉल आहे, त्याला कोणी जास्त काळ रोखू शकणार नाही, तर त्याला जावं तर लागेल, कारण आपल्या डोळ्यासमोर त्याने 2 लिटर पाणी पिलेलं आहे. आणि मग तो जर उठला तर तुम्ही खूप मोठी शक्यता लावू शकता की आता तो बाथरूमकडे जाणार आहे. तुम्ही जर एखाद्या नवीन माणसाला जो आत्ता जॉईन झालाय, ज्याला काही माहिती नाहीये, पाण्याच्या बाटल्या माहिती नाही, तुमची 2 तास मीटिंग चालली हे माहिती नाही, आणि तुम्ही त्याला सांगितलं की आता हा उठून बाथरूमला जाणार, 1-1 लाख रुपयाची चॅलेंज लाव, आणि खरोखर जर तो उठून गेला, म्हणजे तो, तर तुम्हाला ते प्रश्न विचारतात की आता तो जाण्याची शक्यता किती आहे. तर तुम्ही म्हणता की 80% शक्यता आहे, 90% शक्यता आहे, कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांनी पाणी पिलेलं आहे, आता त्याला जाण्याची गरज आहे, बरोबर. नवीन माणूस मात्र परेशान होईल की अरे तुमचं कसं काय खरं झालं,
आणि सही आहे तुमचं टायमिंग एकदम. आणि मग परत थोडं तो वापस येतो आणि आता नवीन माणूस जोशमध्ये येऊन तुमच्याशी शर्यत लावतो की आता तो माणूस परत एकदा बाथरूमला जाईल. पण हे शक्य आहे का? लगेच जाईल का? 5 मिनिटात जाईल का? 10 मिनिटात जाईल का? नाही. कारण तुम्हाला हे माहिती आहे की याला टाइम लागतो. हे काय लगेच घडणारी गोष्ट नाहीये. सेम गोष्ट ते स्टॉकशी तुम्हाला रिलेट करतात की समजा एखादा स्टॉक त्याच्या पोटेन्शियल पासून वर गेला, वर गेलाय, वर गेलाय, वर गेलाय, वर गेलाय. आता त्याच्या पोटामध्ये भरपूर पाणी आहे, बरोबर? तर मग आता त्याचं करेक्शन होण्याची शक्यता किती आहे? तर खूप जास्त आहे. आणि त्याचं करेक्शन व्हावंच लागेल. आणि मग तिथं जर तुम्ही बेट केली की आता इथे याचं करेक्शन होणार आहे, किंवा तिथं जर तुम्ही याची बेट केली की आता याचा ट्रेंड सुरू होणार आहे, अपसाईडचा ट्रेंड सुरू होणार आहे, तर मग त्याला तो सुरू करावाच लागेल. तो एकदा ट्रेंड जाऊन येईल, तो एकदा जाऊन येईल आणि मग नंतर परत दुसरी सायकल सुरू होईल. तर आय होप तुम्ही कनेक्ट करू शकताय की ज्या पद्धतीनं ह्युमन बिहेवियर आहे त्याच पद्धतीनं स्टॉकचंही बिहेवियर आहे. त्याच्यात ते पुढं करेक्शन करतात की जसं एखादा माणूस थोडंसं सहन करेल, 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट कपॅसिटी असेल प्रत्येकाची, त्याच प्रकारे प्रत्येक स्टॉकचं पण एक नेचर असेल जे एरर असू शकतो. एकदम एक्झॅक्ट प्रेडिक्शन करता नाही येणार, आत्ताच जाईल, ह्या मोमेंटला जाईल, तो 5 मिनिटांनी जाईल, 10 मिनिटांनी जाईल. त्याच प्रकारे एखादा स्टॉक 1 महिन्यानी जाईल, 2 महिन्यांनी जाईल, पण त्याला जावं तर लागेल. त्याच्या फेजेस तर त्याला कंपल्सरी कराव्याच लागतील. तर असं सुंदर पद्धतीने ते एक संपूर्ण 1 तास ते हे सांगतात. आता त्याचं त्यांनी पुढे कोरिलेशन सांगितलंय. खरंच माझ्यासाठी अवघड आहे 21 तासाची रेकॉर्डिंग, 22 तासाची रेकॉर्डिंग 1 तासामध्ये समअप करणं, पण तरी पण मी प्रयत्न करतो. तर मी एक इथे स्लाइड लावलंय, त्याच्यावरती लिहिलेलं आहे खुफिया एजंट. ठीक आहे. तर खुफिया एजंट ते म्हणतात की प्रत्येक चार्ट वरती एक अशी गोष्ट आहे जी एका एजंट सारखं काम करते आणि ती तुम्हाला त्या चार्टच्या होणाऱ्या हालचाली सांगते. म्हणजे याला जर मी उदाहरण स्वरूपात द्यायचं झालं तर समजा एक राजा आहे, एक महाराज आहे किंवा एक पीएम आहे आणि एक खूप मोठा व्हीआयपी आहे, कुणी असेल, आणि तो जर एखाद्या गावामध्ये येतोय तर त्याच्या मागे 2 गाड्या असतील, पुढे 2 गाड्या असतील, त्याच्यावरती सायरन असेल, म्हणजे तो येतोय ह्याची नांदी आपल्याला अगोदर कळते. की समजा एखादे आपले पीएम साहेब जर आले तर ते नुसते एकटे येणार नाही, राईट? त्याचे काही इंडिकेशन्स असतील मोठ्या माणसाचे. त्याच पद्धतीनं एखादा स्टॉक, एखादी प्राइस जेव्हा बिहेव करते, ती वर जाते, खाली जाते, तर त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर काही घटना घडतील, काही इंडिकेशन्स असतील, आणि जे बाय डिफॉल्ट असायलाच हवे, ते त्याचा अविभाज्य घटक आहे, त्याला तुम्ही दूर काढूच शकत नाही. ते एक शाश्वत सत्य आहे असं मानू शकतो. तर आता तुम्ही या चार्टमध्ये बघताय, तुमच्यापैकी ज्या लोकांना टेक्निकल अनालिसिस थोडंफार येत असेल तर ते संबंध लावू शकतील या गोष्टीचा. की तुम्हाला प्राइस दिसते, ह्या लाल आणि निळ्या रेषा ज्या आहेत त्या कॅन्डल स्टिक्स आहेत, आणि हे त्याचे मुव्हिंग ऍव्हरेजेस आहेत. एक लाल लाईन आहे, एक हिरवी लाईन आहे, एक निळी लाईन आहे. तर समजा 50चा ऍव्हरेज, 100चा ऍव्हरेज, 200चा ऍव्हरेज, अशा जर लाईन्स आपण काढल्या तर जिथं जिथं स्टॉकची प्राइस वर जाणार होती, म्हणजे मी तुम्हाला उदाहरणात दाखवतो, ह्या स्टॉकमध्ये सर्वात मोठी चाल कोणती आहे? ही ह्या स्टॉकची सर्वात मोठी चाल आहे, बरोबर? इथं जर तुम्ही माल घेतला असता आणि इथं जर तुम्ही बाहेर पडले असते तर तुम्हाला भरपूर पैसे मिळाले असते. ठीक आहे. आपल्याला हेच तर शोधायचंय, हा ट्रेंड कधी सुरू होत आहे आणि कधी नाही सुरू होत आहे. जर समजा ह्या 3 मुव्हिंग ऍव्हरेजच्या लाईन एका जंक्शन वरती येत आहेत आणि ह्या 3 मुव्हिंग ऍव्हरेजच्या लाईन एका जंक्शन वरती परत एकदा भेटतायत, तर ह्या मधला जर पॅसेज तुम्हाला कळाला की इथं जर समजा माझी प्राइस वाढणार आहे माझ्या स्टॉकची, तर किती छान होईल. तर तुम्हाला नेहमी असे इंडिकेशन्स भेटतात. उदाहरणार्थ ह्या स्टॉकमध्ये 13, 26 आणि 100 असे 3 सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज ओढले गेलेले आहेत, त्या लाईन्स आहेत. तर बेसिक गोष्ट आहे की 200 मुव्हिंग ऍव्हरेजला जर स्टॉक घेतला, 100 मुव्हिंग ऍव्हरेजला तो स्टॉक घेतला आणि जिथं क्रॉस ओव्हर होतोय तिथं तो विकून टाकला, तर आपल्याला एक अंदाज येतो की आपण कमी पैशामध्ये वर येतो आणि स्टॉकचा ट्रेंड जिथपर्यंत वर टॉप पर्यंत जातो तिथपर्यंत जाईल, आणि जिथं तो टर्न होईल तिथं आपण विकून बाहेर पडतो. तर काहीतरी ह्या चार्टमध्ये आहे जे आपल्याला इंडिकेट करत आहे. तर आपण याला डिटेलमध्ये समजून घेऊ पुढे. तर पुढचं ते सांगतात की प्रत्येक चार्टचा एक डीएनए आहे. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या इनबिल्ट आहेत, त्याला तुम्ही इच्छा असून पण चेंज करू शकत नाही. तो डीएनए आहे. समजा माणसाचा डीएनए कसा आहे, माणसाचा केस आहे तर त्याच्यामध्ये एक डीएनए आहे, प्रत्येक केसामध्ये डीएनए आहे, प्रत्येक नखामध्ये डीएनए आहे, इव्हन आपल्या पेशींमध्ये डीएनए आहे प्रत्येक, आणि तो सेम आहे. तर त्याच पद्धतीनं प्रत्येक चार्टचा पण डीएनए आहे, पण याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही, याची कुठे चर्चा होत नाही फारशी, आणि याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही की असं काय असू शकेल का. पण जेव्हा तुम्ही सातत्याने एक्सपिरियन्सनी ह्या गोष्टी प्रूव्ह करता किंवा एक्सप्लोर करता की
आहे 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 आणि मग तुमच्या हाती ते सत्य गवसतं की हो खरंच हे आहे. तर असे डीएनए आहेत आणि एक त्यांनी इथं शाश्वत सत्य सांगितलंय आणि ते सत्य म्हणजे एक इमॉर्टल ट्रुथ त्यांनी आपल्याला समोर मांडलंय आणि ते सांगतात की ज्यावेळी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित मुव्हिंग ॲव्हरेज ही कॉन्सेप्ट माहिती नसेल. मी परत एकदा अशी काही व्हिडिओ सेशन्स घेईन आणि एक एक टूल मला एक्सप्लेन करेन. पण तुमच्यामध्ये जे ट्रेडर्स आहेत, जे सातत्याने अनेक वर्षापासून टेक्निकल अनालिसिस करतात, तोडकं मोडकं कसं होईना, जे थोडाफार अभ्यास करतात, त्यांना मुव्हिंग ॲव्हरेज ही कॉन्सेप्ट माहिती असेल की 50 कॅन्डलचा जो ॲव्हरेज असतो त्याला 50 मुव्हिंग ॲव्हरेज म्हणतात. 100 कॅन्डलचा जो ॲव्हरेज असतो त्याला 100 मुव्हिंग ॲव्हरेज, जो 200 कॅन्डलचा ॲव्हरेज असतो त्याला 200 मुव्हिंग ॲव्हरेज. तर एक शाश्वत सत्य त्यांनी इथे सांगितलंय की तुमचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे त्या लाईन पासून प्राइस फार जास्त लांब जाऊ शकत नाही. आता ही समजा मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे, उदाहरण घ्या की ही 50 मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे. तर प्राइस जी आहे ती फार जास्त लांब नाही जाऊ शकत, तिला वापस यावंच लागतं. तिला पुन्हा एकदा वापस यावं, ती वर जरी गेली तर तुम्हाला परत खाली यावं लागतं, ती खाली जरी गेली तरी तुम्हाला परत यावं लागतं. या कॉन्सेप्टला म्हणतात मीन रिव्हर्जन. म्हणजे असं समजा की ही आई आहे आणि ही प्राइस म्हणजे तिचं लेकरू आहे. लेकरू आईला सोडून दूर जाऊ शकत नाही. प्राइस आपल्या ॲव्हरेज लाईनला सोडून फार दूर जाऊ शकत नाही. त्याची लिमिट कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. परत त्याला रिटर्न यावंच लागेल. त्याची लिमिट कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. पुन्हा त्याला यावंच लागेल. तर अशा पद्धतीनं ते घुटमळत राहतं. मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास ते घुटमळत राहतं. तर हे एक शाश्वत सत्य आहे. ठीक आहे. आता गोष्टी किती क्लिअर होतात बघा, किती सिंपल होतात बघा. ज्या क्षणी तुम्हाला पटलं की प्राइस आणि मुव्हिंग ॲव्हरेज या दोघांचा अतूट संबंध आहे आणि ते दोघं एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. आणि जर मी या मुव्हिंग ॲव्हरेजच्या पॅटर्नचा अभ्यास करून, रिपीटेड पॅटर्नचा अभ्यास करून एकच गोष्ट जर माझ्या परत 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 लक्षात आली तर त्याचा वापर करून मी जर प्रेडिक्शन्स काढले आणि ते जी मी गोष्ट अप्लाय केली की आता ह्या स्टॉकला 2 बाटल्या पाणी पिलेलं आहे यांनी, आता हा खुर्चीवरून उठलेला आहे आणि आता कुठं जाणार आहे आपल्याला माहिती आहे, हा आता वॉशरूमकडे जाणार आहे. त्याच पद्धतीनं आता जर समजा मी तुमच्यासाठी एक चार्ट समोर आणलाय, रिलायन्सचा 3 वर्षाचा चार्ट आहे आणि हे स्क्रीनवरचा साधा लाईन डायग्राम आहे. मुद्दामून मी हा सोपा डायग्राम घेतलाय की ज्या लोकांना कॅन्डल चार्ट किंवा कॉम्प्लिकेटेड गोष्टी आत्ताच कळत नाही ते लोक ह्याच्यावरून सुद्धा अंदाज बांधू शकतात. तर ना इथं तुम्हाला दिसतंय बघा, इथं जर तुम्हाला बारकाईनं बघितलं, मी झूम करायचा प्रयत्न करतो, सॉरी. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला प्राइस 50 DMA 200 DMA, याच्यामध्ये फक्त 2 मुव्हिंग ॲव्हरेज आहेत. पहिला जो आहे तो 50 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज आणि दुसरा जो आहे तो 200 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज. आता नीट बारकाईनं लक्ष द्या, रिलायन्सचा स्टॉक इथे 600 रुपयाच्या रेंजमध्ये होता. ठीक आहे. आणि मग हे 2 ॲव्हरेज इथे मीट झाले ह्या जंक्शनवरती. एक निळी लाईन दिसते तुम्हाला आणि एक पिवळी लाईन दिसते आणि एक काळी लाईन दिसते. निळी लाईन जी आहे ती प्राइसची लाईन आहे, किंमत. त्यानंतर एक पिवळी लाईन आणि निळी लाईन, ह्या 3 लाईन एका ठिकाणी एकजूट झाल्या, एकमेकांना छेद देणाऱ्या ठरल्या आणि तिथून पुढे तो स्टॉक भयंकर उसळला. 600चा स्टॉक मार्च 2020 मध्ये जो 600ला आला होता तो नॉन स्टॉप 1700 रुपयाला गेला, 1800 रुपयाला गेला. फेसबुकनी रिलायन्सचा हिस्सा विकत घेतला, अनिल अंबानींनी रिलायन्सला, मुकेश अंबानींनी रिलायन्सला कर्जमुक्त केलं वगैरे घटना घडल्या. तर तुम्हाला अगोदरच इंडिकेशन मिळालं होतं. जर तुम्हाला इथं कळालं असतं की हा स्टॉक इथून पुढे 5 पट होणार आहे, 600चा स्टॉक समजा 3000ला जाणार आहे, तर तुम्ही इथं बाय केलं असतं की नाही, केलं असतं की नाही? तर सिंपल हीच गोष्ट माणसाला कळत नाही. ठीक आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता, जेव्हा हे ॲव्हरेज झालं होतं त्यावेळेस तुमची प्राइस काय होती, आज रिलायन्स 2600ला पोहोचलेला आहे. तर शाश्वत सत्य काय आहे, जेव्हा जेव्हा लेकरू आपल्या आईला भेटायला येतं, जेव्हा जेव्हा प्राइस त्याच्या 200 मुव्हिंग ॲव्हरेजला भेटते आणि नंतर ती वरच्या दिशेनं चालू लागते, त्यावेळेस त्याचा प्राइस भयंकर वाढतो. म्हणजे ते असं क्लेम करतात की ह्या 2 मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन किंवा 4 मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईन एकत्र आल्यानंतर आणि जेव्हा एक गेट तयार होतं, गेट फॉर्मेशन होतं, तिथून पुढे तो स्टॉक 8 पट होणार असतो. आपल्याला हे वाटतं काही पण सांगत असतील, असं कुठं असते का? तर जेव्हा तुम्ही हे चार्ट बघाल ना, तुम्ही काय करा, आता पुढे पुढे मी तुम्हाला चार्ट दाखवेन आणि नंतर तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ उघडा आणि जेव्हा तुम्ही स्वतः बघाल ना तर डोळे असे चक्रावून जातील की हे काय आहे, म्हणजे असं कसं होऊ शकतं, इतकी साधी गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली. तर तुम्हाला हा मी ITCचा चार्ट दाखवतोय. इथे एक मुव्हिंग ॲव्हरेज झालाय
बरोबर, मुव्हिंग एव्हरेजचा क्रॉस ओव्हर झालाय आणि त्यांचा क्लेम काय आहे, आयदर हा स्टॉक वर तरी जाईल किंवा खाली तरी जाईल, दोन्हीपैकी कुठली तरी एक चाल येऊ शकते. तर तुम्हाला ब्रेकआउटचा वेट करायचा आहे, आयदर तो स्टॉक वरच्या दिशेने जातोय किंवा खालच्या दिशेने जातोय, हे आपल्याला बारकाईनं बघायला पाहिजे. आता जर समजा आयटीसी मध्ये तुम्ही 2015 मध्ये पैसे गुंतवले असते, तो स्टॉक 300-350 रुपयाला होता आणि तो एका करेक्शन मध्ये राहत राहिला, तो पाणी पित राहिला, नंतर त्याची वेळ आली, बरोबर, करेक्शन संपून ट्रेंड सुरू होण्याची वेळ आली, वॉशरूमकडे जाण्याची वेळ आली, तर मग तो आयदर खाली तरी जाणार वर तरी जाणार, तो उठला आणि कोणत्या दिशेला वळला याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता आला असता. समजा तुमच्याकडे आयटीसी आहे आणि त्यांनी खाली जर दाखवलंय ब्रेकडाऊन, तर तुम्ही इमिजिएटली विकून मोकळे झाले असते, तर आज तुम्ही पस्तावले नसते 4 वर्ष 350चा माल 250च्या घरामध्ये घेऊन, बरोबर. ती करेक्शन परत एकदा लॉंग टर्म सुरूच आहे. तर अशा पद्धतीचे शेकडो उदाहरणं तुम्हाला बघायला भेटतील जेव्हा जेव्हा ह्या मुव्हिंग एव्हरेज एकमेकांना क्रॉस होतात आणि मग खेळ कसा होतो. त्याच्यानंतर त्यांची महत्वाची कन्सेप्ट सुरू होते, त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे गोल्डन गेट. तर गोल्डन गेट म्हणजे काय, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी लिटरली 5 ते 6 तास याला एक्सप्लेन केले, तर मी माहित नाही मी 5 मिनिटात कसा एक्सप्लेन करेन, पण तरी पण मी प्रयत्न करतोय. तर इथं काय होतं नेमकं, 4 प्रकारच्या मुव्हिंग एव्हरेजेसचं एका ठिकाणी एकत्र येणं. म्हणजे मी जर याला उदाहरण रूपामध्ये जर समजून सांगायचं तर मी तुम्हाला सोपं करून सांगतो. असं समजा एका घरामध्ये, मी तर चित्र लावलंय, एका घरामध्ये एक मुलगा आहे, एका घरामध्ये एक मुलगा आहे आणि त्याला एक भाऊ, एक बहीण, वडील आणि आई, असे 5 जणांची एक फॅमिली आहे. ठीक आहे. आता ह्या मुलाला सर्वात जवळचं कोण असेल, त्याची आई. त्याच्यानंतर त्याला कोण आवडत असेल, त्याची बहीण, लहान बहीण. त्यानंतर त्याचा जवळचा कोण आहे, त्याचा भाऊ. आणि सर्वात शेवटी तो कोणाकडे जाईल, वडिलांकडे. तर आपण असं मानू की हा जो मुलगा आहे हा बाहेर हॉस्टेलवर ठेवलाय आपण याला, आणि याला याच्या आईची खूप आठवण येते. आई म्हणजे कोण, तर 20 मुव्हिंग एव्हरेज, म्हणजे तो खूप जवळ असतो. हे दोघं जण आहे ना, अतूट संबंध आहे त्या दोघांचा. 20 मुव्हिंग एव्हरेज वारंवार स्टॉक टच करतो. त्यानंतर असं मानू की बहीण त्याची खूप लाडकी आहे आणि ते आहे 50 मुव्हिंग एव्हरेज. तो आईकडे तर खूप सातत्याने जातो, पण कधी मध्ये तो बहिणीला पण आठवण काढतो, की ताईची खूप आठवण येते. त्यानंतर तो दुसरा भाऊ जो आहे तो थोडासा दूर आहे बहिणीपेक्षा, पण तो 100 मुव्हिंग एव्हरेज, तो पण त्याचं पण खूप प्रेम आहे. आणि सर्वात शेवटी आहे वडील. वडील काय, तर 200 मुव्हिंग एव्हरेज. तो बाकी तिघांना तर खूप प्रेम करतो, पण वडिलांची थोडीशी भीती वाटते, कधी मध्ये येऊन तो वडिलांनाही भेटतो. आता ह्या कॉन्सेप्ट जर मी चार्ट वरती लावण्याचा प्रयत्न केला, सर्वात खाली जी लाईन आहे ती आहे 200 मुव्हिंग एव्हरेज, म्हणजे 200 कॅन्डलचा एव्हरेज. त्यानंतर ही लाईन, ब्लू लाईन जी दिसते ती 100 मुव्हिंग एव्हरेज, ही येलो लाईन जी दिसते ती 50 मुव्हिंग एव्हरेज, आणि त्याच्यावरची ग्रीन लाईन जी दिसते ती 20 मुव्हिंग एव्हरेज. ठीक आहे. ह्या 4 मुव्हिंग एव्हरेजच्या लाईन्स आहेत. त्यांचा क्लेम असा आहे की जेव्हा जेव्हा प्राइस आपल्या वडिलाला भेटायला येते, 200 मुव्हिंग एव्हरेजला भेटायला येते, आणि बाकीच्या ज्या 3 लाईन आहेत त्या सर्वजण मिळून एक कॉम्पॅक्ट पॅकेट तयार करतात. हा पॉइंट दिसतोय तुम्हाला, ज्या पॉइंट वरती 4 मुव्हिंग एव्हरेजच्या लाईन एकत्र येत आहेत, कॉम्पॅक्ट होत आहेत, कॉम्प्रेस होत आहेत, एकदम जवळ 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 जवळ, त्यांच्यातलं डिस्टन्स असं दिसेन असं होत आहे, एकमेकांवर येत आहेत त्या सगळ्या. आणि तिथून जर स्टॉकनी वरच्या दिशेला ब्रेकआउट दिला, समजून चला एक खूप मोठी चाल तयार होणार आहे. तुम्हाला जर हे इंडिकेशन कळालं की ह्या पॉइंटला जर मी एंट्री केली, ब्रेकआउट आहे, 3 मुव्हिंग एव्हरेज, 4 मुव्हिंग एव्हरेज ओव्हरलॅप होत आहेत आणि प्राइस आपल्या पप्पाला भेटायला आलेली आहे. ठीक आहे. पूर्ण फॅमिली एकत्र आली आहे. समजा तो मुलगा बाहेर होता हॉस्टेलला आणि घरामध्ये काहीतरी लग्न कार्यक्रम आहे, समारंभ आहे, आई पण आहे, वडील पण आहे, भाऊ पण आहे, बहीण पण आहे आणि मुलगा पण आलेला आहे. हे झालं इव्हेंट, हे झालं सेलिब्रेशन. ठीक आहे. तर ज्या वेळेस ब्रेकआउट वरच्या दिशेला झाला, समजून चालायचं की आता इथून हा स्टॉक, जर हा मंथली चार्ट असेल तर हा स्टॉक 8 ते 12 पट, टक्के नाही, 8 ते 12 पट, 800 ते 1200% रिटर्न देणार आहे. आपण आत्ता हे आपल्याला ऐकताना खोटं वाटतं, जेव्हा आपण चार्ट्स वरती जाऊन बघू ना, तेव्हा अक्षरशः बुद्धी काम करणं बंद करते. म्हणजे हे प्रत्येक चार्ट वरती दिसतंय, प्रत्येक हे बिहेवियर आहे, याला टाळूच शकत नाही, हे शाश्वत सत्य आहे. ते पहिल्यांदा जसं सांगितलेलं आहे तसं. तर तुम्ही म्हणाल नाही सर कोइन्सिडन्स असेल, असं कसं होऊ शकतंय, इथे काही एडे आहे का लोक, तर मी ते तुमच्यावर सोपवतो की तुम्ही आपापले पोर्टफोलिओ काढा, त्याच्यामधले चार्ट बघा, सिंपल आहे. झिरोदामध्ये जा, एंजलमध्ये जा, 4 मुव्हिंग एव्हरेज लावा, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज लॉग्ड म्हणून असतं, लॉग्ड.
स्केल्ड आणि लॉग असे दोन प्रकारच्या मुव्हिंग कॅन्डल्स असतात. तर लॉग नावाच्या कॅन्डल्स आणि एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज आणि बाकीचे इंडिकेटर सांगून मी आता कन्फ्युज करत नाही तुम्हाला. मी हळूहळू तुम्हाला एक 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 ऍड करतो प्रिसाइजनेस येण्यासाठी. तर गोल्डन गेट कन्सेप्ट म्हणजे काय, जेव्हा हे एक प्रकारचं गेट बनलंय, ह्या गेट मधून जेव्हा तुम्ही एंट्री करता तर तो बेस्ट प्राइस आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ना, आत्ता पहाटेचे 5 वाजलेत. ज्या वेळेस ही फॅमिली एकत्र आलेली आहे तेव्हा पहाटेचे 5 वाजलेत आणि वरच्या दिशेने जर तो स्टॉक ब्रेकआउट झाला त्याचा अर्थ इथून पुढे पूर्ण दिवस तुमचा आहे. तुम्ही दुपारी 3ला येताल, तुम्ही संध्याकाळी 5ला येताल, काय फायदा? बरोबर आहे. तुम्हाला यायचंय कधी सकाळी 5 वाजता आणि बाहेर कधी पडायचंय संध्याकाळी 5 वाजता. तरी समजा थोडासा उशीर झाला हरकत नाही, 6ला आलात काही हरकत नाही, 8ला आलात काही हरकत नाही, पूर्ण दिवस तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. तर गोल्डन गेट कॉन्सेप्ट तुम्हाला थोडाफार कळाला असेल अशी आशा करतो. आणि त्या ज्या गोल्डन गेटचं त्यांनी वर्णन केलेलं आहे तो कसा दिसतो, गोल्डन गेट कसा दिसतो, तर ते सांगतात की सुरुवातीच्या फॉर्म मध्ये, इथं मी तुम्हाला रेषा काढून दाखवतो, सुरुवातीच्या फॉर्म मध्ये अशा रेषा एकदम जवळ असतात आणि नंतर त्या रेषा अशा पसरट होत जातात, चारही रेषा. तर त्याला त्यांनी एकदम सोप्या फॉर्म मध्ये सांगितलंय की त्या गोल्डन गेटला बघायचं कसं किंवा ह्या फॉर्मेशनला ओळखायचं कसं. तर त्यांनी उदाहरण दिलं झाडूचं. असं समजा तुमच्या मुव्हिंग ऍव्हरेजचा हा पॅकेट आहे, कॉम्प्रेस झालेला पॉइंट आहे, जिथं चारही पण मुव्हिंग ऍव्हरेज एकमेकांवर येत आहेत. तर तो पॉइंट आहे हत्ता, त्याचा झाडूचा हँडल. आणि जेव्हा ह्या लाईन अशा लांब जात आहेत असं समजून चला की ह्याचा आता अंत जवळ आलेला आहे. आता इथून पुढे पुन्हा एकदा ह्या कॉम्प्रेस व्हायला रेडी झालेल्या आहेत. मग ह्याचे त्यांनी टाइम फ्रेम सुद्धा सांगितलेलं आहे त्या कोर्समध्ये. तर खूप असं इन्फॉर्मेशन इतकी डिटेलमध्ये दिलेली आहे प्रत्येक गोष्टीची, मनातल्या सर्व शंका निघून जातात. आता आपल्या ग्रुपवरती चर्चा सुरू होती, आपले अविनाश म्हणून मित्र आहेत ते विचारतायत की बँक निफ्टी बुलिश का आहे, समजत नाहीये, सगळ्या बँकांवरती कर्ज आहे आणि तरी सुद्धा निफ्टी वर जातोय. आपले अजून एक मित्र म्हणत होते की सध्या असं काहीतरी सुरू आहे मार्केटमध्ये, इकडचा पैसा तिकडे येतोय, हे चालू आहे. म्हणजे तुम्ही 100दा अनुभवलं असेल, मार्केट इरॅशनल आहे. एखादी घटना घडतेय ती वाईट असेल तर मार्केट पळायला लागलं, एखादी घटना खूप चांगली आहे पण मार्केट पडायला लागलं. स्टॉकमध्ये काही गडबड नाही तरी पण स्टॉक 5-5 वर्ष डाऊन करेक्शन मध्ये जातोय. 2003 ते 2007 HUL एकदम बेकार परफॉर्मन्स दिलाय. आणि जेव्हा मार्केट 20 पट झालं, स्टॉक्स म्हणजे सेन्सेक्स 10 पट झाला, स्टॉक्स 20 पट झाले, तरी सुद्धा मार्केट काही चालायला तयार नव्हतं त्या पिरियडमध्ये. कारण काय, तर त्या सगळ्याचं कारण ह्या प्राइस बिहेवियर मध्ये आहे. आजचं तुम्हाला मी उदाहरण देतो बँक निफ्टीचं, की तुम्हाला हे दिसेल की हा 1 मिनिटचा चार्ट आहे. ठीक आहे. आणि सॉरी, हा वीकली फ्रेमचा चार्ट आहे आणि याच्यावरती एक ब्रेकआउट झालेला आहे वरच्या दिशेने. जर मी या पॉइंटला रेफरन्स मानला आणि हा 2021चा कुठला तरी महिना असेल, तर मी आता जसं तुम्हाला उदाहरण दिलं, हा खराटा बनतोय. हे पॅकेट इथं तयार झालं होतं ह्या पॉइंटला, चारही पण मुव्हिंग ऍव्हरेज आले, मम्मी पप्पा, 2 लेकरं 3 लेकरं, प्राइस येऊन त्यांना भेटून गेली आणि वरच्या दिशेने यांची यात्रा सुरू झाली. तर आता त्यांचा क्लेम आहे मिनिमम इथून 3 पट ते 5 पट हे वर जाणार आहे. बँक निफ्टी वर जावाच लागेल, त्याला रोखणं आता कोणाच्याच हातात शक्य नाही, एनपीएच्या हातात पण नाही किंवा कुठल्याही गोष्टीच्या हातात शक्य नाही. त्यांच्या थेअरीनुसार हे इथं लॉजिकल वाटतंय की कुठलंही कारण नसताना सुद्धा स्टॉक वर जातोय किंवा बँक निफ्टी वर का जातोय. हा बँक बीजचा चार्ट मी लावला होता. तर ह्याची एक अजून एक ब्युटी म्हणजे जे ट्रेडर लोक आहेत ना, जे 1 मिनिटवर खेळ करतात, इंट्राडे वाले आहेत, स्विंग ट्रेडिंग वाले आहेत, 8 दिवस वाले आहेत, 15 दिवस, महिना, 2 महिने, 6 महिने, लॉंग टर्म, आयुष्यभर, प्रत्येक ठिकाणी हे प्राइस बिहेवियर सेम आहे. तुम्ही 1 मिनिटचा चार्ट लावा, जिथे मुव्हिंग ऍव्हरेज एक क्लब होत आहे तिथे बाय करा आणि जिथं मुव्हिंग ऍव्हरेज बाहेर जात आहेत त्या टाइम फ्रेम नंतर त्याचा एक टाइम टेबलचा चार्ट पण मी लावलाय सोबत, तर तिथं तुम्ही एक्झिट घ्या. तर ह्याच्यापेक्षा बेस्ट काय पाहिजे, सकाळी यायचं मार्केटला 5 वाजता आणि दुपारी 3ला 4ला बाहेर पडायचं. ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आपल्याला? जर असं वाटतं ना खूपदा की यार मला कळायला पाहिजे होतं की मार्केटमध्ये पुढे काय होणार आहे, तर हीच गोष्ट घडते तुमच्यासोबत. आणखीन काय पाहिजे? तर मी याचा बऱ्यापैकी सर्च केला, तर बरेचसे नावाजलेले लोक जे आहेत फॉरेन मधले, युरोप मधले, US मधले, हे लोक ही थेअरी वापरतात आणि याचा तितका प्रसार झाला नाहीये. पण मला असं वाटतंय की जगातले जेवढे स्मार्ट लोक आहेत, मोठे लोक आहेत, तर प्रत्येक जण ह्या थेअरीचा वापर करतोय. ठीक आहे. आणि म्हणून ह्याचं एक रिझन आहे की इथून जेव्हा प्राइस वेगाने वर जाते, जेव्हा ह्या मुव्हिंग ऍव्हरेजचा क्रॉस ओव्हर होतो, आता समजा इथं सगळे
इव्हेंट घडलेला आहे, तर ही प्राइस इतक्या वेगाने वर जाते ना, कारण इथं पैसा लावणारे आपल्यासारखे खूप लोक आहेत. इथं पैसा लावणारे स्मार्ट माणसं आहेत. जेव्हा त्यांना लक्षात येतं की आता हा पॅकेट तयार झालाय आणि आता इथून पुढं, कारण आता त्यांनी खूप सारं पाणी पिलं, त्यानंतर तो वॉशरूमला जावंच लागणार त्याला, बरोबर. तर हे लोकांना माहित असल्यामुळे इथं खूप वेगाने स्टॉक आयदर वर तरी जातो किंवा खाली तरी जातो. दोन्हीपैकी एक घटना घडू शकते, ठीक आहे. तो नेहमी वरच जातो असं नाही. तर आपल्याला काय करायचंय, ब्रेकआउटचा वेट करायचा आहे. आणि जेव्हा कन्फर्मेशन मिळाली, तो व्यक्ती खुर्चीवरून उठला आणि तो आता पावलं टाकायला लागला की समजून चालायचं चाल सुरू झाली, ठीक आहे. तोपर्यंत नाही, कन्फर्मेशन यायला पाहिजे. मग त्यांनी त्याचे 3 स्टेप्स दिलेले आहेत, प्री कंडिशन्स, लोकेशन आणि इव्हेंट, अशा पद्धतीने त्याचे 3 टप्पे आहेत. मी येणाऱ्या क्लासेसमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. मी पण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी. मी भले बाकीच्या गोष्टींमध्ये थोडाफार असेल हुशार, पण याच्यामध्ये मी फक्त 2 दिवस सिनियर आहे तुम्हाला. मी फक्त शनिवारी हा कोर्स केलेला आहे आणि मी फक्त 2 दिवसाचा अभ्यास केलेला आहे. तर मी पण आणखीन एक्सपेरिमेंट करतोय की काय होतं. पण मला काय वाटलं की आपण ही गोष्ट शेअर केली पाहिजे. तुमच्यातले जे समजदार लोक असतील, ज्यांना मुव्हिंग एव्हरेजेसचा खेळ माहिती असेल, आता आपल्या असेही काही ट्रेडर्स आहेत जे लाखो रुपयांचे मे बी करोडो रुपयांचं ट्रेड करतायत, तर अशा लोकांना जर ही गोष्ट कळाली तर त्यांचं नुकसान होणार नाही. येणाऱ्या दिवसात ते खूप चांगली कमाई करतील. कारण आनंदाची गोष्ट ही आहे की सध्याचे जे मार्केट आहे ते ह्या खराट्याच्या ह्या लेवल पर्यंत आलंय. फक्त अजून एवढी चाल बाकी आहे मार्केटमधली. तर आपल्याजवळ खूप मोठी बुल रॅली शिल्लक आहे. हे जे होण्यासाठी आहे ना, कित्येक वर्ष लागतात, म्हणजे 12-12, 13-13 वर्ष लागतात हे फॉर्मेशन येण्यासाठी. आणि मागचे 7-8 वर्ष ज्या पद्धतीने संथ गेलेले आहेत इंडियन मार्केटचे, तर येणारे 2-3 वर्ष किंवा काही स्टॉक्स मध्ये कदाचित 1 वर्ष, 6 महिने आपल्यासाठी चांगले होपफुल आहेत. अशाच पद्धतीने मी बरेच चार्ट काढून बघितले. माझ्या पोर्टफोलिओ मधले मॅक्सिमम चार्ट्स मी काढून बघितले आणि 2 दिवस झाले मी तेच करतोय की कुठल्या चार्टमध्ये त्यांच्या लॉजिकनुसार किती चाल शिल्लक आहे. तर बऱ्यापैकी असं समाधानकारक फिलिंग आहे मला की आपण कुठं अडकणार नाही असं वाटतंय आता तरी. माझा मोठा पोर्टफोलिओ आहे, 40 लाख रुपयांचा पोर्टफोलिओ आहे. तर साहजिक असतं की स्वतःबद्दल काळजी वाटते की आपण किती दिवसांसाठी आता अडकून बसणार आहेत ह्या रॅलीमध्ये. तर असं घाबरण्यासारखं काही वाटलं नाही. तर जर तुम्हाला इच्छा असेल तर मी एंजल ऍप वरती एक स्टॉक काढून दाखवतो. ज्यांना काहीच येत नाही अशा लोकांना मुव्हिंग एव्हरेजेस कसे टाकायचे, तर त्यांना कदाचित सोपं जाईल. तुमच्यापैकी काही जणांना येत असेल मुव्हिंग एव्हरेजेस टाकायला, पण काही जणांना येत पण नसेल. तर मला कुणी पण एक जण आहे ना तुमच्यापैकी, कुठला पण एक स्टॉक सांगा, मी त्या स्टॉकचं तुम्हाला ह्या थिअरीनुसार त्याचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा तुम्हाला त्याचं सध्याचं कंडिशन सांगण्याचा प्रयत्न करतो. कोणी पण एक जण सांगा कोणताही स्टॉक. ITC. इन्फोसिस. इन्फोसिस घेऊया. इन्फोसिस थोडासा पॉझिटिव्ह साईडला चालतोय म्हणून. तर काय करायचं, एंजल वापरत असाल तर इन्फोसिस मध्ये या, चार्ट मध्ये जा आणि हा तुमचा कॅन्डल चार्ट ओपन होतो तुमच्या समोर. दिसतोय सर्वांना? तर बघा, जे नवीन लोक आहेत ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी बारकाईने बघा. इथं ना 2 बटन आहेत, एक W लिहिलेला आहे, एक M लिहिलेला आहे. दिसतंय? मी तुम्हाला गोल करतो, ह्या बाजूला वरच्या बाजूला कॉर्नरला दिसलं. तर तुम्हाला काय करायचंय, मंथली चार्ट जर काढायचा असेल याचा, तर अशा ह्या एरो वरती जायचं आणि खाली मंथली वर क्लिक करायचं. हा त्याचा मंथली चार्ट आहे, ठीक आहे. तर आता इथं काय दिसतंय तुम्हाला, ह्या मंथलीच्या कॅन्डल्स दिसत आहेत वेगवेगळ्या. मे 2021च्या ह्या कॅन्डल्स आहेत. तर हा ऍक्च्युली चार्ट खूप मोठा आहे. तर मी आणखीन एकदा ओपन करतो. हा बघा, झाला ओपन आपल्या समोर. तर आता तुम्हाला इथं काय दिसत आहेत, मुव्हिंग एव्हरेजेस दिसत आहेत वेगवेगळे. हे मुव्हिंग एव्हरेजेस ऑन कसे करायचे मी दाखवतो, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी. खूप सोपं आहे. करायचं काय, इंडिकेटर मध्ये जायचं, इंडिकेटर आले आपल्या समोर, त्यानंतर इथं टाईप करायचं. काय टाईप करायचं, EMA म्हणजे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. हे आपण इंडिकेटर घेतला पहिला आणि आपण इथं लिहू शकतो आता की तुम्हाला किती दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज पाहिजे. 20 मुव्हिंग एव्हरेज. त्याची कलर कोणता पाहिजे, त्याचा ब्लू कलर आहे. त्याची लाईन किती विड्थची पाहिजे आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला पाहिजे तसं. तर मी एक डार्क लाईन सिलेक्ट केली, 20चा मी मुव्हिंग एव्हरेज घेतला. तर अशा पद्धतीने तुम्हाला 4ही मुव्हिंग एव्हरेज टाकायचे आहे, ठीक आहे. लक्षात येत आहे? तर तुम्ही 4 मुव्हिंग एव्हरेज टाकाल, 20, 50, 100 आणि 200. हे झाले त्याचे भाऊ, बहीण, मम्मी, पप्पा.
आता हे 4-5 जण एकत्र कुठे येतात? कंडिशन ही आहे, प्राइसनी पप्पाला भेटायला यायला पाहिजे, मुव्हिंग ऍव्हरेज 200ला भेटायला यायला पाहिजे, तिथून तुमचा इव्हेंट सुरू होईल. आणि त्याच्यामध्येच 50, 100 आणि 20 ह्या तिन्ही गोष्टी एकत्र एकत्र जवळ 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 आल्या तर खूप छान. ठीक आहे. आता इथं तुम्हाला दिसेल बघा, हे झूम होत नाहीये सध्या, माहित नाही काय एरर आहे, पण इथं तुम्हाला दिसेल की 2 ठिकाणी, एक तर ह्या ठिकाणी एक पॅकेट तयार झालंय आणि एक ह्या ठिकाणी पॅकेट तयार झालंय. ठीक आहे. आता जर तुम्हाला माहित असलं असतं की 2020च्या एप्रिल महिन्यामध्ये ह्या तिन्ही मुव्हिंग ऍव्हरेज, चारही मुव्हिंग ऍव्हरेज एकत्र आलेले आहेत. 200ची मुव्हिंग ऍव्हरेज जवळ येत नाही, कारण हा खूप क्वालिटी चार्ट आहे. क्वालिटी चार्ट मध्ये फक्त पहिल्या 3 मुव्हिंग ऍव्हरेज एक खराट्याच्या हँडल सारख्या एकत्र येतात, आणि तिथून ती चाल कमीत कमी 8 पट रिटर्न देते. 8 पट, मिनिमम 8 आणि जास्तीत जास्त 12 पट रिटर्न देते. तर समजा तुम्ही 800 रुपयाला जर याला घेतलं असतं तर अजून पण याची चाल शिल्लक आहे. जे इन्फोसिस वाले आहेत, जे बुलिश आहेत इन्फोसिस वरती, तर चार्ट असं सांगतोय, मुव्हिंग मंथलीचा चार्ट असं सांगतोय तुम्हाला, बरोबर, हा मुव्हिंग मंथलीचा चार्ट आहे, राईट, हा मंथलीचा चार्ट आहे. तर कमीत कमी इथून 800 वरून इन्फोसिस मध्ये किंवा 600 जरी पकडलं मी याला, तर 4800 पर्यंत जाण्याची क्षमता आहे. तो आणखीन 2 वर्ष घेईल जाण्यासाठी, 1.5 वर्ष घेईल, माहिती नाही, टाइम पिरियड थोडा पुढे मागे होऊ शकतो, पण याचं टार्गेट 4000 रुपये असायला पाहिजे. 4000 नाही, आपण 3000 वर बाहेर पडू ना. आज तुम्ही घेऊन ठेवा, आणि जोपर्यंत तो 50 मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस करत नाही, ही रॅली चालू द्या चालू द्या चालू द्या. आता जेव्हा तुम्हाला कळालं की आता त्यांनी बाथरूम जाऊन आलेलं आहे, ठीक आहे, आता तो लवकर पाणी प्यायला जाणार नाही, हे काय होतं, हे करेक्शन होतं, हे खूप लांब करेक्शन होतं, हे फॉर्मेशन व्हायला 8-8 वर्ष लागतात. 2012 पासून 2021 पर्यंत हे करेक्शन सुरू होतं. आता ट्रेंड सुरू झालाय खरा. तर करेक्शन मध्ये पडायचं नाही, ट्रेंड मध्ये मार्केटमध्ये यायचं, सिम्पल लॉजिक. ठीक आहे. तर फक्त माल घ्यान बसून राहा, काय पाहिजे अजून, पैसे छापायची मशीन भेटली ना आपल्याला. ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इन्फोसिस आहे ते बिंदास झाले, निर्धास्त झाले, बिनघोर, राईट. तर अशा पद्धतीनं कुठल्याही चार्टचं तुम्ही विश्लेषण करू शकता. तुम्हाला कुठल्या एक्सपर्टची गरज नाही. डाव किती पडला, काय झालं जगात, कोणी कोणावर अटॅक केला, काही नाही. तुमचा स्टॉक टेम्पररी खाली येईल, परत तो वर जाईल, कारण त्याचं नेचर आहे, हा त्याचा डीएनए आहे. ज्या दिवशी त्याची प्राइस खाली यायला लागेल त्या दिवशी या लाईन परत एकदा कॉम्प्रेस व्हायला लागतील. तर त्यामुळे ते दोघं एकमेकांशी जुडलेले आहेत. कुणाची इच्छा जरी नसेल तरी पण हा पॅटर्न तयार होणार, आणि ह्याच पॅटर्नचा उपयोग करून लाखो लोक, जे मार्केटमध्ये 1% लोक करोडपती होत आहेत, कुठेतरी त्यांना ह्या खाचाखोचा माहिती आहेत मधल्या, म्हणून ते लोक कन्व्हिन्सली डिसिजन घेतात, आणि म्हणून ही चाल एवढ्या वर येते. कुणीतरी आवाज बंद झाला, बंद झालं, 1 मिनिट हा, सॉरी. तर आलो मी, आय थिंक, परत एकदा स्क्रीनवरती. ऐकू येते सर्वांना? हो ऐकायला येतं. हॅलो, ऐकू येते सर्वांना? हो हा, सॉरी मी बाहेर पडलो. म्यूट करा. ओके. तर आय होप तुम्हाला कळालं असेल नेमकं काय करायचंय. मी पुन्हा एकदा सांगतो ज्यांना कळालं नाही त्यांच्यासाठी. तुम्हाला जर इथं मुव्हिंग ऍव्हरेज आणायचंय तर काय करायचं, सिम्पल आहे. पहिल्यांदा इंडिकेटर मध्ये जा. इंडिकेटर मध्ये गेल्यानंतर टाईप करा इथे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, EMA, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज. त्यानंतर ते तुम्हाला विचारेल की तुम्हाला कोणता मुव्हिंग ऍव्हरेज पाहिजे. इनपुट मध्ये टाका 20. याला क्लोजच असू द्या. स्टाईल मध्ये जाऊन तुम्ही त्याला कलर देऊ शकता. तुम्हाला जर समजा डार्क ब्लू द्यायचा आहे आणि त्याची डार्क लाईन करायची आहे, तर हे ब्लू जे आहे ते 20चा एक्सपोनेन्शियल ऍव्हरेज झाला. ठीक आहे. असंच तुम्ही झिरोदा मध्ये सुद्धा करू शकता. आता जर समजा तुम्हाला 50चा मुव्हिंग ऍव्हरेज टाकायचा आहे तर इंडिकेटर मध्ये जा. हा, 20 म्हणजे 20 डेज ना? 20 कॅन्डल्स, जो पण चार्ट आहे त्या 20चा ऍव्हरेज. ओके, थँक्यू. 50चा मुव्हिंग ऍव्हरेज टाकला, त्याचा ऑरेंज कलरचा कलर ठेवला, त्याला परत डार्क केलं मी, आणि ही आता तुम्हाला लाईन दिसते 50ची. ठीक आहे. ही पण मी लाईन घेतली डार्क, आता तुम्हाला ती ऑरेंज लाईन दिसते 50ची. अशाच पद्धतीने मला आणखीन 2 मुव्हिंग ऍव्हरेज टाकायचे. एक मी टाकतो 100 EMA ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल, आणि 100 टाकून द्या इथं.
आणि त्यानं बघा दिसतंय तुम्हाला 100 ची लाईन. 1 मिनिट, नाही दिसणार, याला वीकली वरती आणतो. हा, इथे दिसतंय तुम्हाला त्या 100 ची लाईन. आणि आता मी याला चौथा मुव्हिंग एव्हरेज टाकतो, 200 वाला. अशा मी 4 लाईन तयार केल्या. आता तुम्ही इथं ना याला इंट्राडे वाले प्लेयर जे आहेत ना, 10 मिनिटचा चार्ट लावा. आता हे बघा, हा डाऊन ट्रेंड आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं, इंट्राडे वाल्यांना पॅकेट कुठं तयार झालं बघायचंय. आता मी याला हॉरिझॉन्टल जर केलं तर तुम्हाला क्लिअर कट पिक्चर दिसतो बघा. कुठं दिसतंय तुम्हाला पॅकेट? जर तुम्ही इथं बाय केलं असतं याला आणि जर तुम्ही इथं याला सेल केलं असतं, तुम्हाला एक खराटा दिसतोय तयार झालेला. सिम्पल आहे एकदम. बाय करायचा पॉईंट, सेल करायचा पॉईंट. जिथं डाऊनफॉल सुरू झाला तुम्ही बाहेर पडा. तुम्हाला कमीत कमी 1 ते 2% रॅली मिळते. 1707 ते 1800 जर समजा मी याला 1 मिनिटचा चार्ट वरती घेऊन गेलो तर तुम्हाला खूप चांगलं. आणि त्यांचा असा दावा आहे की ही जी थेरी आहे ही 1 मिनिट चार्टवर, 10 मिनिट चार्टवर, कुठल्याही चार्टवरती खरी आहे. हे गेट प्रत्येक क्षणोक्षणी बनत असतात मार्केटमध्ये, पण खरा गोल्डन गेट जो आहे तो मंथलीचा आहे. कारण बाकीच्या ठिकाणी व्होलॅटिलिटी आहे. तर तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही मंथलीचे चार्ट लावता तर त्यावेळी तुम्हाला खरा फायदा होण्याची शक्यता असते. तेव्हा असे चिंदी चाळे करू नका की मार्केटमध्ये येता 500, 1000, 2000, 5000, 2%, 5% कमवायचं तर खरा हात मारायचा. लाईफ मध्ये जर एक स्टॉक घेऊन बसलो आणि तो स्टॉक समजा 12 पट 15 पट झाला तर काय कशाला करायचं हे बाकीचं सगळं. तर होतं काय की तुमच्या ह्या 4 लाईन्स ज्या आहेत, आता इथे तुम्हाला दिसतंय इथे एक खतरनाक ब्रेकआउट झाला जिथे या 4 लाईन जवळ होत्या कुठंतरी आणि तिथून त्या लाईन्स स्प्रेड व्हायला लागल्या मंथली चार्ट वरती. तर ही चाल अजून बऱ्यापैकी बाकी आहे. ठीक आहे. तर हे चाल कसं बाकी आहे त्याचं ते कॅल्क्युलेशन मी दाखवतो तुम्हाला पुढे. तर मी परत एकदा माझ्या पीपीटी वर चालतो. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, बोलण्यामध्ये बराच वेळ जातो. तर एकदा आणि काय दाखवू? तर एकदा स्क्रीनर दाखवा, screener.in वर एकदा स्क्रीनर चार्ट. स्क्रीनर ठीक आहे. स्क्रीनर वरती ना सर आपल्याकडे फक्त 2 मुव्हिंग एव्हरेज येतात, 50 आणि 200चा. तर तुम्हाला ते पण इंडिकेटर ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा 4 इंडिकेटर लावाल तर तुम्हाला आणखीन अचूक असं हे मिळेल. तर आता इथे बघा इन्फोसिसचा चार्ट, तुम्हाला जर 3 वर्षाचा चार्ट बघितला तर लक्षात येईल. काय झालं नेमकं, ह्या ठिकाणी एक क्रॉस ओव्हर झाला 50 आणि 200चा, म्हणजे फॅमिली एकत्र आली आणि तुम्हाला हा एंट्री पॉईंट लक्षात आला. समजा जर तुम्ही 700 वरती तुम्ही इथं आतमध्ये आले असते मार्च मध्ये जेव्हा कोरोना आला होता तेव्हा, आणि तुम्हाला हे इंडिकेशन मिळालं असतं. समजा इथे तुमच्याकडे पैसे नसतील, ठीक आहे, कुणाकडेच पैसे नव्हते, पण आपल्याजवळ मे मध्ये पैसे होते, आपल्याजवळ ऑगस्ट मध्ये पैसे होते, सप्टेंबर मध्ये पैसे होते, तर ही रॅली मिस झाली ना आपली. हे सगळं करेक्शन होतं मागे, बरोबर. जेव्हा तुम्ही हा चार्ट आणखीन मागून लावता त्यावेळी तुम्हाला घुसण्यामध्ये काहीच पॉईंट नव्हता. ती रात्र सुरू होती. 5 वर्षाचं लावलं मी इथं, तर ही फक्त रात्र सुरू होती. इथे एवढा रिटर्न नाहीये, पण हा रिटर्न किती खतरनाक आहे. 600चा स्टॉक 1800ला गेला बघता बघता. का बरं, तर मुव्हिंग एव्हरेज क्लब झाल्या म्हणून. सेम इथं पण झालं. इथं पण तुम्हाला जर तुमचं मुंबई स्टेशन मिस झालं, अहमदाबादला चढा, अहमदाबाद मिस झालं, राजकोटला चढा, तुम्ही जाणार दिल्लीकडेच आहात, शताब्दीनीच जाणार आहात. तर ही ह्याची ब्युटी आहे, तुम्हाला अनेक संधी मिळतील लॉंग टर्म मध्ये. आज मिस झालं काही हरकत नाही, पैसे जमवा, उद्या पुन्हा या, तुमच्यासाठी गेट तयार आहे, रोज नवीन नवीन गेट बनतायत. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे गेट आहे. तर आता तेच प्रॅक्टिस जितकी आपण करू तेवढं आपण याच्यात एक्सपर्ट बनू पुढे पुढे पुढे. ठीक आहे. 1 महिन्याच्या चार्ट वरती पण तुम्हाला सर IEX वर लावता येईल का? हो, पडतोय आता IEX. तो हा चार्ट लावून बघता येईल का आपल्याला आता सगळ्यांना? हा, लावलंय ना मी, लावलंय आपण. तर आता इथे होतंय काय IEX मध्ये, सॉरी नाही ह्याच्यावर लावणार, 0 मध्ये किंवा ह्याच्यावर लावलाय. हो, हे बघा IEX ने ब्रेकआउट कुठे दिलेला आहे, जेव्हा तो 400ला होता तेव्हा. आता तो कुठं आहे, 700ला. आता ह्याच्यामधलं अंतर किती वाढलंय. तर कदाचित आता IEX ची डाऊनफॉल सुरू झालेला आहे. घाबरू नका, मी जसं सांगितलं आणखीन पण पोटेन्शियल शिल्लक आहे,
तर आता आपल्याला काय करायचे बालचंद्रजी, आपल्याला आपल्या बुद्धीला तीक्ष्ण बनवायचे. आता तुम्ही जेव्हा हे सेशन संपेल ना, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या टेक्निकल वरती जा, ज्यांना जितकं तोडकं मोडकं नॉलेज आहे, आणि आपापले कॅन्डल चार्ट ओपन करून बघा. तुमचं IEX मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, माइंडट्री मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, FMCG मध्ये आहे, फार्मा मध्ये आहे. विचारायची गरज नाही. आता तुम्हाला एक गोष्ट माहित झाली, मुव्हिंग ऍव्हरेज जिथं जवळ 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 येतात तो एंट्री पॉईंट, जिथे लांब 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 जातात तो एक्झिट पॉईंट. तर मग आपण कुठं आहेत नेमकं, घाबरू नका. आता आपली सुरुवात आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो. हे फक्त एक इंडिकेटर आहे मुव्हिंग ऍव्हरेज, महत्वाचं. अजून त्यांनी याच्यामध्ये ऍड केलंय, याच्यात फिबोनाची पण ऍड केलाय, आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ पण ऍड केले, आणि बोलिंगर बँड पण ऍड केलाय. तर मी ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू शिकवतो. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसतील, बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असतील. जे हाडाचे ट्रेडर आहेत, जे रोज रोज मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, त्यांना ते माहिती असेल. तर हळूहळू आपण शिकूया. आपल्याला एक गोष्ट खूप चांगली झाली की आपल्याला एक वाट सापडली पुढे जाण्याची. आतापर्यंत आपण अंदाजून ट्रेडिंग करत होतो, की आपल्याला वाटलं म्हणून आपण घेत होतो, आपल्याला वाटलं म्हणून आपण विकत होतो, आपण फंडामेंटल बघत होतो. पण जर फंडामेंटलच्या पुढे जाऊन एखादी गोष्ट आपल्याला भेटते, आणि जी खूप लाख मोलाची आहे, ज्याच्यावर हजारो लोक ट्रस्ट करून पैसे कमवत आहेत. आज सुनील मिंगलानीचे हजारो शिष्य आहेत, आणि प्रत्येक जण सांगतो मी पैसे कमवतो, मी पैसे कमवतो. तर मग याच्यात काहीतरी दम असला पाहिजे. ह्या माणूस झिरोतून उठून आज कोट्यावधी रुपये कमवला, तर कशाच्या बळावर? फक्त ह्या स्किलच्या बळावर. तर मग आपल्यालाही खूप मोठा स्कोप आहे, एक नवीन दार आपल्यासाठी ओपन झालंय असं आपण मानू शकतो. तर जास्त वेळ न घालवता मी माझ्या प्रेझेंटेशनवर येतो, आणि शेवटच्या ज्या स्लाइड्स उरलेल्या असतील त्या दाखवतो. तो पण मेसेज खूप महत्वाचा आहे, त्याच्याशिवाय आपलं सगळं बोलणं अधुरं राहून जाईल. तर त्यांनी महत्वाचे काही मेसेजेस दिलेले आहेत, ते मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे. तर मी तुम्हाला डेमो दाखवला स्क्रीनरवर पण आणि एंजल्स वरती. तर हा जो पॅटर्न आहे, याला सपोर्टिंग काही गोष्टी आहेत. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? तर ते सांगतात की याच्यामध्ये सपोर्ट करतील तुम्हाला पॅटर्न्स. डबल टॉप कुठे लागलेला आहे, डबल बॉटम कुठे लागलेला आहे, फ्लॅग्स कुठे लागलेले आहेत, रेक्टँगल्स कुठे तयार होत आहे. ड्रीम चार्ट त्यांनी खूप सारे दाखवले, जवळपास 200 चार्ट्स त्यांनी त्यांच्या कोर्समध्ये डिस्प्ले केले. त्याच्यातले मल्टीबॅगर कुठले आहेत ते सुद्धा त्यांनी दाखवलेले आहेत. मला जितकं समजलं आणि मला जितका पुढे उमगत राहील तेवढं मी तुमच्याशी सगळं शेअर करेन. अशाच आपण व्हिडिओ सेशन्स घेऊया, आणि माझी पण रिव्हिजन होईल, आणि तुम्हाला पण नवीन नवीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. ही फिबोनाची रिट्रेसमेंट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, का जपानी माणसांनी याला तयार केलं, आणि हे खूप खतरनाक आहे. म्हणजे याचे प्रेडिक्शन्स खूप करेक्ट लागतात असं म्हणतात. तर यांनी 3 आकडे दिले, 0.23, 0.38 आणि 0.618. जेव्हा एखादा स्टॉक वर जातो किंवा जेव्हा एखादा स्टॉक खाली येतो, तेव्हा त्याची जी रिट्रेसमेंट असते, तेव्हा त्याचा बाउन्स असतो खाली आल्यानंतरचा, तो आयदर पहिल्या टप्प्यावर, दुसऱ्या टप्प्यावर किंवा तिसऱ्या टप्प्यावर थांबतो, अशी त्याची थेअरी आहे. याला खूप लोक याला मानतात, रोज रोज इंडिकेटर लावतात, आणि सुनीलजींनी पण याचा वापर केलेला आहे. त्यांनी पण सिद्ध केलंय की माझं जे गोल्डन गेट आहे ते ह्याच पॉइंटवर बनतं. तर मला ते काही अंशी पटलं की नाही बाबा, खरं आहे तुमचं. तर त्यांनी, मी जसं सांगितलं तुम्हाला, हे शाश्वत सत्य आहे की ही जी घटना घडते, हे जे काही आगळं वेगळं विचित्र कॉम्बिनेशन घडते मूव्हिंग एव्हरेजचं, हे 1 मिनिट, 5 मिनिट, 30 मिनिट, 60 मिनिट, डेली, वीकली, मंथली, प्रत्येक चार्टवर हे सत्य आहे. आणि आपल्याला फक्त फोकस करायचा आहे मंथलीवरती. मी तुम्हाला ऍडवाइस करेन, पहिले मंथली चार्ट बघा, कारण हे व्होलाटाईल आहेत. 30चा चार्ट थोडे दिवस वर जाईल, पुन्हा खाली येईल, जर लॉंग टर्म मध्ये तो खाली असेल तर. मंथलीवरती राहाल तर सेफ राहाल, मला इतकं कळालं यांच्या सेशन मधून. बाकीचे खूप व्होलाटाईल आहेत, तर तुम्ही म्हणजे रिस्क घेणं थोडंसं अवॉइड केलं तर मंथलीवर आपण जाऊ शकतो लॉंग टर्म वाले. आणि याची एक समरी जर मी तुम्हाला सांगितली, हे खतरनाक आहे एकदम, समजून घ्यायचा प्रयत्न केला तर. हा शेवटचा आकडा बघा तुम्ही. मंथलीचं गेट बनण्यासाठी 8 ते 12 वर्ष लागतात. मंथलीचं गेट बनून क्रॉस झाल्यावर 800 ते 1200% म्हणजे 8 ते 12 पट रिटर्न मिळतात. रेडिको खेतांचं उदाहरण आहे, माइंडट्रीचं उदाहरण आहे. तुम्ही जे पण स्टॉक मल्टीबॅगर झालेत ना, काढून बघा. त्यांनी 4 मुव्हिंग ऍव्हरेज आल्यानंतर 8 ते 12 पट, 16 पट, 20 पट रिटर्न दिलेले आहेत स्टॉक्सने. सेन्सेक्स जेव्हा 2003 मध्ये त्यांनी संपवली आपली रिट्रेसमेंट करेक्शन, त्याच्यानंतर तो उसळला. सेम कारण 8 ते 12 वर्ष. हर्षद मेहताचा टॉप त्यांनी 2003 मध्ये गाठला, तोपर्यंत लांब करेक्शन, रात्र चालू होती तेव्हा. आणि पुढच्या 4 वर्षामध्ये 2003 ते 2007 त्यांनी एकदम म्हणजे तोडफोड दिया, गजब रिटर्न दिले. त्यानंतर त्याला वेळ लागतो 3 वर्ष. अशी त्यांनी टाइम फ्रेम डिसाईड केला. त्यांच्या अनुभवावरती त्यांनी सांगितलं इकडे तिकडे होऊ शकतं. विकलीचा जेव्हा ब्रेकआउट होतो, तर त्याला गेट बनण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतात, आणि त्याचे रिटर्न येतात 250%, म्हणजे 2.5 पट होतो स्टॉक.
100चा स्टॉक 250 रुपयाला जातो बघता बघता विकली गेटला. विकली गेट तर रोज 1760 मिळतील, इतके विकली गेट बनतात आणि याला 1 वर्ष लागतो घ्यायला पूर्ण. तर ते सांगतात की घोडा सोडायचा नाही, स्टॉक विकायचा नाही, दाबून धरा त्याला. जेव्हा आपण त्याच्या ताब्यात असतो तेव्हा तो आपल्याला सोडत नाही, तो दयामाया दाखवत नाही. तुमच्या हातात जर कोणी सापडले तर त्याला सोडू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच डेलीचं पण त्यांनी डिफाईन केलंय की 5 महिने लागतात डेलीला 50% रिटर्न देतो डेलीचा चार्ट. डेलीचे तर असे शेकडो चार्ट भेटतील तुम्हाला रोज 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 रोज. आणि असंच त्यांनी डिफाईन करत गेलेले आहेत. आणि 1 मिनिटचा जो इंट्राडे वाल्यांचा चार्ट आहे, गेट बनण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात आणि 1% रिटर्न तुम्ही जे ऑप्शन ट्रेडरवाले आहात, बँक निफ्टीवाले 2 घंट्यामध्ये तुम्ही 1% आरामात काढू शकता. आणि तुम्हाला स्टॉप लॉस घाबरत लावायची गरज नाही. रिस्क रिवॉर्ड रेशो इतका चांगला आहे, 1:7. तुमची 7 पट होण्याची शक्यता आहे वरच्या दिशेला आणि फक्त 1% म्हणजे 10% तुमची शक्यता आहे तो खाली आहे. तर रिस्क रिवॉर्ड खूप चांगला आहे. अंधाधुंद ट्रेडिंग करण्यापेक्षा गोल्डन गेट वरती जर कराल तर खूप फायदा आहे आणि हजारो लोक त्याला मान्य करतात, सत्य आहे म्हणून सांगतात. तुम्ही सुनीलचे लाईव्ह सेशन्स बघा, त्यांचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे क्लिप्स ऐका, ते प्रत्येक जण मान्य करतात एमटी केल्यापासून मला खूप फायदा व्हायला लागला, मी लाखो रुपये कमवले, मी एवढं कमवलं, मी तेवढं कमवलं. सगळं खरं आहे, पण आपण जेव्हा आपल्याला अनुभव येईल तेव्हाच या गोष्टीवर विश्वास ठेवू. डोळे झाकून आपण कोणावर विश्वास ठेवणार नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे, कळकळीची विनंती की जोशमध्ये येऊन उद्याच्या उद्या लगेच मार्केटमध्ये बसू नका, मोठी रक्कम लावू नका, कर्ज घेऊन करू नका, अनुभव घ्या, प्रॅक्टिस घ्या, हळूहळू कन्व्हिक्शन तयार करा. अशी कोणतेही पाऊल उचलू नका की तुम्ही कायमचे मार्केटमधून उठाल. आणि हा माणूस आहे तो बी सिम्पल बाय सिम्पल वाला, सायकोलॉजी मधला मास्टर आहे आणि मी तर याला गुरु मानलेला आहे. माझे अनेक लेख मी या माणसाकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांवरून असे लिहिलेले आहेत. आपल्याला काही हरकत नाही मान्य करायला. तुमच्यापैकी ज्यांची कपॅसिटी असेल, ज्यांची क्षमता असेल, जे हेवी ट्रेड करत असतील, लाखो रुपयांची उलाढाल करतात, त्या प्रत्येकाने आवर्जून हा मास्टर ट्रेडर्सचा कोर्स करावा. मला काही पैसे मिळत नाहीये, पण ह्या माणसाचं खरंच इतकं चांगलं कमांड आहे ना, खूप कमी लोक आहेत आपलं ज्ञान प्रांजळपणे शेअर करणारे आणि हा त्यातला एक आहे. मला जर पॉसिबल झालं असतं तर मीच स्वतः इथं लाईव्ह तुम्हाला ऍपवर सुरू करून दाखवलं असतं, पण ते प्रॉब्लेम असा आहे त्यांनी प्रोटेक्शन केलेलं आहे. त्यांचे व्हिडिओज ते बाहेर कुठंच रेकॉर्ड दिसू शकत नाही. आम्ही दुपारी ट्राय केला पण वी कुड नॉट डू दॅट. तर ग्रेट सुनील मिंगलानी. मला असं वाटतंय की आपल्याला एक खूप मोठी चावी सापडली. आता ही पोकळ आशा आहे, नुसताच फुकटचा उत्साह आहे का खरंच काहीतरी आपल्याला याच्यातून भेटणार आहे, येणारा काळ ठरवेल. पण मी एवढं करत राहीन, जेवढे इंडिकेटर्स मी तुम्हाला सांगू शकेन तेवढे मी असंच लाईव्ह सेशन मध्ये एक एक मुव्हिंग एव्हरेज काय असतात, त्याचे चार्ट्स काय असतात, पॅटर्न्स काय असतात, ते फिबोनाची काय, किंवा हे सगळे आपण जे बघितले पॅटर्न्स, बोलिंगर बँडचा रोल, RS काय असतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ काय असते, तर तेवढं आपण एक्सप्लोर करूया, एक एक पीपीटी बनवूया, एक एक इंडिकेटर आपल्या स्टॉकवर लावूया आणि अचूकतेच्या दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करूया. कदाचित हे खरं असेल किंवा खोटं असेल, पण आपल्याला एफर्ट्स घ्यायला काय हरकत आहे, आपल्याला पडताळून बघायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे आपल्याला नॉलेजच वाढणार आहे आणि आपल्या ट्रेडिंग मध्ये एक ग्रिप आपल्याला मिळणार आहे, एज मिळणार आहे, आपल्याला एक कॉन्फिडन्स येणार आहे. तो कॉन्फिडन्सच पैसे मिळवून देईल. तर आय थिंक मी 1 तासामध्ये संपवलंय. तर आपल्याकडे तितका वेळ नाहीये, तरी पण जर कुणाचे काही क्वेश्चन्स असतील, काही कुणाला म्हणायचं असेल, आपण 1-2-3 घेऊया आणि मग संपूया हा सेशन. ओके, थँक्यू व्हेरी मच. हा, ऍपवर कसं पाहायचं, ऍपवर कसं पाहायचं हे ग्रेड मला ऐकू येत नाहीये सर, एका वेळेस एक जण सांगा प्लीज. ऍपवर एंजल वन ऍपवर कसं पाहायचं हा ट्रेंड जो 4-5 लोकांचा आपण आलाय, म्हणजे 20 मी तुम्हाला दाखवलं ना, तुम्ही मंथली वरती जा. मी बघा तुम्हाला एंजलचा ऍप ओपन केला, तुम्ही एंजलचा ऍप ओपन करा, तुम्ही चार्ट मध्ये या. ठीक आहे, तुमचा कोणता चार्ट आहे संतोषजी, काय सांगायचं तुम्हाला, चार्ट सांगा, कोणता चार्ट घेऊ, कुठलाही सांगा तुमचा स्टॉक. सॉरी ICICI बँक. ICICI आज ICICI न ब्रेकआउट दिलाय. ठीक आहे, तर का दिला ह्याचं रिझन आता तुम्हाला चार्ट वरती दिसेल. मी आज ICICI बाय पण केलाय आणि मला खरंच फायदा पण झाला. मला असं वाटलं की दिस थिअरी वर्क्स. आता बघा हा चार्ट आहे, आज जर मी याला डेली वरती लावतो पहिल्यांदा, हा मंथलीचा आहे ब्रेकआउट. ठीक आहे, तर तुम्हाला दिसेल 2018 पर्यंत हा चार्ट, ह्या मुव्हिंग एव्हरेज ज्या होत्या त्या एका पॉइंट वरती होत्या, म्हणजे त्याचा 200चा टच केलेला आहे मुव्हिंग एव्हरेज त्याने, दिसतोय तुम्हाला. आणि तिथून याची एक रॅली सुरू झाली
आणि मग पुन्हा एकदा यांनी इथं टच केलंय 100 मुव्हिंगला, ही ऑरेंज लाईन बहुतेक 100ची, आणि तिथून पुन्हा हा स्टॉक वरच्या दिशेने गेलाय. आता मी याला तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो की जेव्हा हा स्टॉक तुम्ही पर डे वरती जाल तर आज सुद्धा त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे. किंवा तुम्ही समजायला आवर वरती घेऊन जा. हे बघा दिसतंय, हा खराटा दिसतोय. इथं सगळे पॉइंट एकत्र आले आणि हा खराटा वाढला. आता हा आजचा चार्ट आहे, 30 मिनिटचा चार्ट आहे हा, आणि म्हणून यांनी आज ब्रेकआउट दिला. समजा तुम्हाला आज मार्केट ओपन झालं, हे बघा 25 तारीख दिसली मंडेची. आज मार्केट ओपन झाल्याबरोबर तुम्हाला दिसलं की हे वर गेलेलं आहे, ब्रेकआउट झाला, माणूस खुर्चीवरून उठला, माणूस आता वॉशरूमला चालला, तुम्ही इथं बाय करून टाकलेला 800 रुपयाला, आणि ती 841 पर्यंतची रॅली तुम्हाला फुकट भेटली. झाला पडताळा इथेच. आज तुम्हाला स्टॉक दिसला ना वर जाताना, लगेच त्याला 10% वरती गेलेला दिसला ना ओपन झाल्याबरोबर. तर हेच आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कमांड मिळवायचे, आपल्याला शोधायचंय, आपल्या असलेल्या पोर्टफोलिओमध्ये जायचं आणि बघायचं की कुठल्या ठिकाणी ब्रेकआउट आहे, कुठल्या ठिकाणी मुव्हिंग ऍव्हरेज खाली आलेला आहे, कुठल्या ठिकाणी स्टॉक सगळ्या मुव्हिंग ऍव्हरेज क्लब होत आहेत एका ठिकाणी. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. क्लब होत नाहीत ना, मुव्हिंग ऍव्हरेज सगळे सेपरेटच दिसतात ना इथं. नाही, पण इथं सेपरेट दिसत आहेत. जेव्हा तुम्ही वरच्या चार्ट वरती जाल ना तर त्यावेळेस तुम्हाला आणखीन क्लोज आलेले दिसतील. आता बघा भालचंद्रजी, इथलं डिस्टन्स बघा आणि इथलं डिस्टन्स बघा, खराटा फॉर्मेशन होतोय का नाही. हे बघा सिम्बॉल एक लक्षात घ्या, ह्या डिस्टन्सेस क्लोज आहेत आणि ब्रेकआउट झालेला आहे, हे बघायचंय आपल्याला. तर तुम्ही जेव्हा ह्या 5 फ्रेम वरती बघाल ना, आयदर तुम्ही डे फ्रेम वरती बघा, इथं काही नाहीये, त्यानंतर हे छोटं गेट आहे, तुम्ही 4 आवर्स वरती बघा, इथं पण काही नाहीये. असं करत करत जेव्हा तुम्ही मधल्या टाइम फ्रेम वर जाता 10 मिनिट वरती तुम्हाला करेक्ट दिसेल. हे बघा आता इथं कॉम्पॅक्ट आहेत, ह्या लाईन्स कॉम्पॅक्ट आहेत, ह्या लाईन्स कॉम्पॅक्ट आहेत, इथून ह्या अचानक वाढल्या, म्हणजे तोच खराटा झाला ना थोडक्यात. आता आणखीन 5 मिनिटच्या चार्ट वरती जाल तर तुम्हाला आणखीन मोठ्या पद्धतीने दिसतील. हे बघा आता बघ दिसतायत क्लिअर कट, इथं तुम्हाला कॉम्बिनेशन दिसतंय आणि इथून ते सेपरेट झालेलं आहे. तर हेच आहे गेम, पटापट टाइम फ्रेम बदलायच्या आणि बघायचं नेमकं कुठं खेळ सुरू आहे आणि त्या तेवढ्या पर्सेंटसाठी डील घ्यायची. लॉंग टर्म साठी घेता तर खूप छान, पण जर डेली चार्ट वरती ऑब्झर्व करा, छोटे छोटे गेट मिळून एक मोठा गेट बनतो, अशी त्यांची थेअरी आहे. म्हणजे आता घ्यायला काही हरकत नाही. हा निर्णय तुमचा आहे. आपण बघूया, अभ्यास करूया आपल्या रिस्क वरती. ओके सर, तर मजा आली. तुम्ही सर 28 वर 10 घेतले होते आणि तो वाढला आणि पुन्हा मी 731 वर पुन्हा घेतले, आता तो वाढला. बरोबर, तुम्ही घेऊ शकता. पण एवढंच लक्षात घ्या, ती जी टाइम फ्रेम आणि तो जो टेबल आहे त्याचा मी ही PDF तुम्हाला सर्वांना सेंड करतो ग्रुपवरती. तर त्याच्यामधल्या जे टाइम फ्रेम्स आहेत ना त्या पडताळून बघा की किती रिटर्न मिळतात आपल्याला. ठीक आहे, मी पण ह्याच फेज मध्ये आहे. मी सांगितलं तुम्हाला, मी फक्त 2 दिवस सिनियर आहे तुम्हाला. तर आपण सगळे मिळून अभ्यास करू आणि किती पाण्यात आहे, किती खरं आहे, किती खोटं आहे हे तपासून बघू. नाही, चांगला फॉर्म्युला मिळाला, ट्राय करायला काही हरकत नाही. सर्वांनी येऊन जाईल. मला एक प्रश्न आहे. बोला सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही EMAच्या ज्या लाईन्स सांगितले ना, EMAच्या 20, 50, 100 आणि 200. हा, तर मग त्या 20, 50, 100 आणि 200 का घ्यायच्या? ते एक ऍव्हरेज आहेत, 4 म्हणजे 4 टाइम फ्रेम्स आहेत. बघा असं आहे मॅडम की एक प्राइसचा बिहेवियर आहे. म्हणजे काय माहितीये का, ज्या पद्धतीनं कोणत्याही माणसाचा एक स्वभाव असतो किंवा कुठल्याही नेचरचे काही रूल्स असतात की जसं आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे एक रूल आहे, त्याला तुम्ही बदलू शकत नाही. तर हा एक असा सिद्धांत आहे, ज्या पद्धतीनं प्राइस बिहेवियर करतोय त्याचे मुव्हिंग ऍव्हरेज त्याच्या सोबत वाढतात आणि कमी होतात. आणि ह्या मुव्हिंग ऍव्हरेजचं एक विशिष्ट बिहेवियर आहे. त्या 4 मुव्हिंग ऍव्हरेज ह्या पॉइंटवर एकत्र आल्या की एक ब्रेकआउट होतो. आयदर एक वरच्या दिशेला तरी चाल येते किंवा खालच्या दिशेला तरी चाल येते.
तर जो त्यांनी सिद्धांत सांगितलाय ते म्हणतात ना, आम खाओ गुठल्या क्यों गिनने का, आपल्याला त्यांनी काहीतरी सांगितलंय, आपण हे बघू की हे माझ्यासोबत काम करताय का. जर ते काम करतंय तर ती माझ्यासाठी कामाची गोष्ट आहे, जर ते काम करत नाही तर आपण त्याला फेकून देऊ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. बाकी मग आपल्याला शोध लागेल की 50च का घेतला, 40च का घेतला, 39 का नाही घेतला. हा 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 बरोबर. सर Thank सर्व you. टाइम फ्रेम मध्ये काम करतात का हे? असं त्यांनी दावा केलाय सर. त्यांनी असं छाती ठोकून सांगितलंय की तुम्ही फक्त माझी मेथड वापरा, 5 वर्षानंतर तुम्ही तुमचा फोटो माझ्या घरात लावाल, तुम्हाला आयुष्यात काम करण्याची गरज राहणार नाही. मी तुम्हाला हे सांगितलंय की शेअर बाजारामध्ये पैसे कमवायचे कसे, उद्या काय होणार आहे ते आज प्रिडिक्शन करायला तुम्हाला सोपं जाणार आहे ना. यामुळे तुम्ही रात्री घरी या, पोर्टफोलिओ उघडा, कामधंद्यावरून आल्यावर उद्याच्या चाल काय आहेत ठरवून टाका. आतापर्यंत आपण काय करत होतो, मार्केट उघडल्यावर एक एक चार्ट बघून निर्णय घेत होतो. आता हे वर जात आहे काय की झी बिझनेस बघितला, अनिल सिंघवी काय सांगतोय, तो भसीन काय सांगतोय, आता ते गरजच राहिली नाही ना. तुमचा चार्ट तुम्हाला ओरडून ओरडून सांगतोय, अरे घे मला घे, गोल्डन गेट आहे इथं. तर मग ह्याच्यापेक्षा आयुष्यात काय पाहिजे अजून. तर आता शिल्लक एवढंच आहे, ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची. ह्या गोष्टीला किती सत्यता आहे, आपण प्रत्येक जण, आपण इतके 100 लोक आहोत ग्रुपमध्ये, तर आपण सगळे कॉन्ट्रीब्युशन करू ना. तुम्ही तुमचे स्टॉक सांगा, मी माझे स्टॉक सांगतो, ज्याची जेवढी कपॅसिटी आहे वी विल अप्लाय दिस थिअरी. आतापर्यंत असे ट्रेड घेतच होतो, तर ही थिअरी ऍड करून बघू. सक्सेस मिळाला तर शेअर करू, अडचणी आल्या तर शेअर करू, फेल गेलो तर शेअर करू. ठीक आहे, तर पुढे आणखी लॉंग वे टू गो. आज फक्त इंट्रोडक्शन होतं. जर आपल्याला याचे रिझल्ट मिळाले ना, मी असं सांगतोय, मला असं वाटतंय की आपलं लाईफ बदलून जाणार आहे इथून पुढे. इतकं असं काहीतरी भारी गवसलंय आपल्याला. आता बघूया हे किती खरं होईल पुढे. तर फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. 10 वाजले, 10 झोपायची वेळ झाली. बोला सर. ओके सर, थँक्यू. सर, खुफिया एजंट मध्ये 13, 26 आणि 100ची मूव्हिंग ऍव्हरेज लावलेली आहे. नाही ते उदाहरण दिलं होतं. नाही ते उदाहरण दिलं होतं. ते फक्त असाच स्क्रीनशॉट काढला होता मी, त्याचा काही संबंध नाही. त्यांनी सुनील मिंगलानी जे सांगितले ते 50, 100, 200, 20 त्याच्यावर 20, 50, 100, 200. ओके सर. राईट. आणि ह्याच्यात कंडिशन ही आहे की प्राइस जी आहे ती 200च्या जवळ यायला पाहिजे, तेव्हाच गोल्डन गेट खरं तयार होतं मंथली वाला. म्हणजे एशियन पेंट डाऊन हो सर. बघा, ओपन करून बघा सर. ओपन करून बघा आणि सगळ्या कंडिशन्स फुलफिल होत आहेत का बघा. हे सर्व ठीक आहे, तर मी आता तुम्हाला चावी दिली. एकत्र यायला पाहिजे, कॉम्प्रेस व्हायला पाहिजे, जवळ यायला पाहिजे. हा बोला मॅडम. एका ठिकाणी कॉम्प्रेस व्हायला पाहिजे पुढे. तुम्ही सांगितलं होतं हॅलो, हा बोला मॅडम. तुम्ही एक सांगितलं होतं प्राइस मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास राहते स्टॉकची. तर जेव्हा हे गोल्डन गेट ओपन होतं तेव्हा हा रूल लागू नाहीये ना, कारण तुम्ही म्हटलं 12 ते 15 पट तुम्हाला मिळू शकतो. नाही, एंट्री करताना मॅडम, एंट्री करण्याच्या अगोदरचा सिम्बॉल हा आहे की कुठला पण चार्ट जो आहे त्याची जी कॅन्डल आहे ती पहिल्यांदा 200ला टच करते. मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. तुम्हाला मी ICICIच उदाहरण दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल याचा आपण मंथलीचा चार्ट बघूया. तर इथे बघा तुम्ही, तुम्हाला ही दिसते ह्याच्यामध्ये 200ची मुव्हिंग एव्हरेज दिसते का? 1 मिनिट बघूया आपण. येलो लाईन आहे. बघा, मी वीकलीच्या चार्ट वरती आलोय. तर पहिल्यांदा तुम्हाला दिसेल, आता ही सर्वात खालची जी लाईन आहे ही 200ची लाईन आहे. ठीक आहे, हे बघा इथं दिसतंय तुम्हाला, हे इनपुट 200. ठीक आहे, तर हे जे मुलगा आहे, ही जी प्राइस आहे, यांनी 200ला टच केलाय, खाली आलाय तो 200च्या खाली येतो, तो थोडा वेळ स्पेंड करतो. त्यानंतर जेव्हा सर्व एकत्र येतात, सर्व फॅमिली एकत्र आली, असं समजा की ते आई वडील, मुलगा मुलगी आणि प्राइस एकत्र आले. आयदर ही आनंदाची घटना आहे किंवा दुःखाची घटना आहे. याचा अर्थ असा नाही की वेगळंच जाणार आहे, खाली पण येऊ शकतो, दुःखाची पण घटना असू शकते. तर ब्रेकआउट झाल्यानंतर निर्णय घ्यायचा. बर. तर माझी तीच रिक्वेस्ट आहे सर्वांना की प्रत्येक जण आपापले पोर्टफोलिओ उघडा, चार्ट्स बघा, शंका काय असतील त्या बघा आणि आपण सगळेजण समजून घेऊया थोडं. आणखीन एकदा आपण ह्या आठवड्यामध्ये एक लेक्चर घेऊ आणि परत एकदा डिस्कस करू ज्या मनात आपल्या शंका आलेल्या असतील त्या.
ओके फ्रेंड्स, या Okay. थँक्यू व्हेरी मच. सर्वांनी मला Good night, सपोर्ट sir. केला Good night. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट टू ऑल. ओके सर, गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू.